नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो नेफ्रोलॉजी. आता नेफ्रोलॉजी म्हणजे नेमकं काय, तर किडनीशी रिलेटेड आहे. तर त्याकरता आपण आता स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे डॉक्टर सुहास मुंडे सर, जे नेफ्रोलॉजिस्ट आहेत आणि ट्रान्सप्लांट एक्सपर्ट. तर त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर. थँक्यू. सर, आता मी जसं ऑडियन्सला सांगितलं की नेफ्रोलॉजिस्ट, तर आम्हाला पहिले नेफ्रोलॉजी म्हणजे काय ते सांगाल का? सो बेसिकली नेफ्रॉन हा शब्द आहे. अच्छा. किडनीतलं जे सगळ्यात छोटं फंक्शनिंग युनिट जे असतं त्याला नेफ्रॉन म्हणतात. आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही सायन्स आहे इट केम टू बी ॲज अ नेफ्रोलॉजी. आणि जो त्याचा अभ्यास केला आहे तो नेफ्रोलॉजिस्ट. ओके. सो इट्स ऑल की ज्या किडनीचे जे सगळे कामं आहेत त्याच्याशी रिलेटेड आजार आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड जे ट्रीटमेंट अवेलेबल्स आहेत त्याचाच रिलेटेड जे सायन्स आहे दॅट इज नेफ्रोलॉजी. तर आता आपण जसं तुम्ही सांगितलं की नेफ्रोलॉजी म्हणजे काय, तर तुम्ही नेफ्रोलॉजी जेव्हा चूज केलं तेव्हापासून तर आत्तापर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय काय चेंजेस आलेले आहेत आजारांमध्ये पण आणि ट्रीटमेंट वाईज पण? नेफ्रोलॉजी ही खूप डिमांडिंग गरज आहे आज काळाची. आज लोकांना कॅन्सर झालं तर ऑन्कॉलॉजिस्ट माहिती असतात, छातीत दुखलं तर कार्डिओलॉजिस्ट माहिती असतात. पण आपलं क्रिएटिन वाढलं आहे, पायावर सूज आली आहे किंवा जेवण जात नाही आहे, मळमळतं आहे आणि अशा वेळेस आपल्याला आपल्या किडनीला काही आजार असेल ह्याची त्यांना कित्येकदा पुसटशी कल्पना पण नसते. आणि त्याच्यामुळे दे लॅक द इन्व्हेस्टिगेशन. विजिबल सिम्पटम नसतं त्याच्यामुळे. विजिबल सिम्पटम्स असू शकतात पण ते खूप कॉमनली ओव्हरलुक होतात. पायावर सूज आहे, ठीक आहे, पेशंटला पण जाणवतं पायावर सूज आहे, पण ते इझिली इग्नोर करत नाही. आज सकाळपासून उभा आहे, अरे पण तुमच्या शेजारी बाकी 4 लोक उभे आहेत, त्यांच्या पायावर सूज नाही आहे, तुझ्याच पायावर सूज आली आहे, म्हणजे तुझ्या पायावर काहीतरी वेगळं हॅपन झालं आहे. हे जे आहे हे खूप इझिली इग्नोर केलं जातं. आजकाल ॲटलिस्ट थोडंसं किडनी डायलिसिस हे शब्द लोकांनी कानावर ऐकलेले आहेत किंवा ट्रान्सप्लांट झालं. खूप कॉमनली असं बोललं जातं की आजार जर गरिबांपर्यंत किंवा पब्लिकपर्यंत अवेअरनेस पोहोचवायचा असेल तर कुठल्या तरी सेलिब्रिटीला झाला पाहिजे. त्याच्यामुळे सेलिब्रिटीला जर झाला तर तो लवकर क्युरियोसिटी असते. एखादी CRRTC मशीन आहे डायलिसिसची जी 24 तास चालते, अरे ती मग त्या पॉलिटिशियनला चालवती, म्हणजे ती समथिंग विच इज अवेअरनेस. येस. सो किडनी ट्रान्सप्लांट नंबर्स आर गोइंग अप, डायलिसिस ॲक्सेप्टन्स इज गोइंग अप. लोक स्वतःहून आज क्युरियस आहेत की जर त्यांचे लॅब रिझल्ट जर ॲबनॉर्मल असतील तर शोधणं, सर्च करणं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं किंवा गुगल झालं, या माध्यमातून त्यांना खूप जास्ती सोर्स मिळतो आहे. फक्त तो करेक्ट आहे की नाही खूपदा त्याच्यात डाऊट्स येतात. मी जसं म्हटलं, लोकांचा बघण्यामागचा दृष्टिकोन जो आहे तो नक्कीच गेल्या 10-15 वर्षात बदलला आहे. आधी डायलिसिस म्हटलं तर पेशंट्स यूज टू रिफ्यूज की नाही आम्हाला त्याच्यापेक्षा एंड ऑफ लाईफ आवडेल, पण नाही, आजकाल there are patients who are like 70-80 plus also who are on dialysis and willing to do it. त्याच्या प्रोसेसमध्ये पण खूप फरक पडला आधीपेक्षा. एक्झॅक्टली. आता ऑप्शन्स डेव्हलप झालेत. आधी फक्त हिमोडायलिसिस हे एक ऑप्शन माहिती होतं, पण देर इज अनदर ऑप्शन नाव विच इज लाईक अ पेरिटोनियल डायलिसिस, जे पेशंट स्वतः घरी त्यांच्या स्वतःच्या घरी स्वतःच्या कम्फर्टने त्यांच्या बेडवर त्यांच्या बेडरूममध्ये करू शकतात, विच इज लाईक अ गुड ॲडव्हान्टेज. आज लोक किडनी ट्रान्सप्लांटबद्दल जागरूक झालेत. ते माहिती काढतायत की देर इज समथिंग लाईक अ लाईव्ह डोनेशन, देर इज समथिंग डिसीज डोनेशन, देर इज समथिंग विच इज कॉल्ड अ स्वॅप. मी तुम्हाला देऊ शकत नाही आहे, दुसरा कोणी त्याच्या बायकोला देऊ शकत नाही आहे, मग आपण एक्सचेंज करायचं का? That is also is possible. Obviously, there is a process for that, but people are willing to do it. Recently, माझ्या एका पेशंटच्या नंदेनी तिला किडनी दिली. अच्छा. सो विच वॉज लाईक युनिक. कित्येकदा त्याच्यानंतर बोलताना बऱ्याच डॉक्टरांनी मला सांगितलं, अरे आम्हाला माहित नव्हतं असं होऊ शकत होतं. सो दीज आर लाईक डेफिनेटली न्यूअर लाईक ऑप्शन्स विच आर डेव्हलप्ड सिन्स लास्ट फ्यू इयर्स. आता आपण किडनी आणि नेफ्रोलॉजी याच्याबद्दल बोलतोय, तर ह्या त्यातले मेजर कुठले कुठले आजार आहेत की ज्यांच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे किंवा ज्याची काळजी घेतली पाहिजे, आणि ते कशामुळे होतात? त्याच्यात थोडंसं मी आधी ऍड करेन की कॉमननेस, प्रिव्हॅलन्स किती आता सध्या. जर आज मी म्हटलं की एखाद्या 100 लोकांच्या क्राऊडमध्ये जर डायबिटीसचं प्रिव्हॅलन्स काढलं मी, जे आपण म्हणतो की भारतात सगळ्यात जास्ती डायबेटिक्सचे नंबर्स आहेत आणि 100 पैकी 40 लोकांना कदाचित डायबिटीस असू शकतो त्या एज वाईजमध्ये, किंवा 25 लोकांना ब्लड प्रेशर असू शकतं. अशाच वेळेस अजून एक नंबर येतो विच इज किडनी डिसीज. डायबिटीस ट्रीट करायला देर माइट बी लाईक
थाउजंड्स ऑफ रुपीज किंवा हायपरटेन्शन ट्रीट करायला हंड्रेड्स ऑफ रुपीज लागतात. पण हेच किडनी डिसीज ट्रीट करायला, डायग्नोज करायला इट टेक्स ह्यूज अमाऊंट ऑफ मनी. म्हणजे कित्येकदा द ट्रीटमेंट कॉस्ट गोज अप टू लाईक 10 to 20,000 पर मंथ. अरे बाप. सो त्याच्यामुळे इट कॅनॉट बी कम्पेअर्ड जस्ट विथ डायबिटीज अँड हायपरटेन्शन. का हा नंबर बोलणं गरजेचं आहे? कारण की जेवढे डायबिटीस वाढत आहेत तेवढं हायपरटेन्शन वाढतं आहे, तसंच त्याचबरोबर किडनी डिसीज पण वाढत आहेत. आज सगळ्यात कॉमन कॉज की ज्याच्यामुळे किडनीज डॅमेज होतात इज डायबिटीज फॉलोड बाय हायपरटेन्शन. प्रॉब्लेम इज डायबिटीज अँड हायपरटेन्शन टुगेदर विल वर्सन द किडनीज फास्टर. अशा वेळेस डायबिटीस आहे, BP आहे, पाणी कमी पितोय, डिहायड्रेट होतोय मल्टिपल टाइम्स, किंवा इन्फेक्शन्स होत आहेत, किंवा पेन किलर्स घेतले जात आहेत, या सगळ्यांसोबतच देर आर समथिंग लाईक किडनीच्या फिल्टरचे स्वतःचे आजार आहेत. या प्रत्येक गोष्टीमुळे जो किडनी डॅमेज होण्याचा जो रेट आहे तो अजून जास्ती फास्ट होत जातो. द मोर द नंबर ऑफ फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर किडनी डॅमेज द फास्टर विल बी द किडनी डॅमेज. सो त्याच्यामुळे इट्स नॉट ओनली वन डिसीज विच इज कॉझिंग किडनी डॅमेज. समटाइम्स इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ 2-3. So that all things needs to be like understood or like taken care before we conclude की का किडनी डॅमेज झाली आहे. कित्येकदा पेशंट्समध्ये एक नाही 4 कॉजेस एकत्र असू शकतात आणि त्या चारहीमुळे किडनी डॅमेज फास्टर होणार. म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, पेन मेडिकेशन्स, ऑब्स्ट्रक्शन किंवा युरिन इन्फेक्शन्स, त्याच्यानंतर चुकीचे मेडिसिन्स घेतले गेलेले, जास्त घेतले गेलेले, किंवा कॉम्बिनेशन हेच चुकीचं आहे. एखाद्या पेशंटला समजा एक डॉक्टर ट्रीट करत असताना एक प्रकारचं मेडिसिन चालू आहे, वी हॅव टू मेक शुअर की दुसरा डॉक्टर जेव्हा ट्रीट करतोय किंवा तो दुसऱ्या स्पेशलिस्टकडे गेलाय, द मेडिकेशन्स विच आर गिवन बाय दॅट डॉक्टर इज नॉट हॅव्हिंग इंटरॅक्शन विथ द फर्स्ट वन. पण कित्येकदा आपल्याकडे पेशंट्स पण सांगत नाहीत की मला अजून हे 4 गोळ्या चालू आहेत. बरोबर आहे. जेव्हा आपण पेशंटला सांगतो की नाही तुमच्याकडे आहेत सगळ्या नाहीत त्या गोळ्या सगळ्या टेबलवर ठेवा, त्याच्यात आपल्याला कळतं की अरे नाही, पेशंटला तर कदाचित 3 प्रकारचे डायरेटिक्सच चालू आहेत. अरे बापरे. किंवा 4 प्रकारचे ब्लड प्रेशरच्या मेडिकेशन चालले आहेत, त्यातले 3 जे आहेत किंवा 2 ज्या गोळ्या आहेत त्या सेम ग्रुपच्या आहेत. बट जस्ट बिकॉज की पेशंट्स कित्येकदा पूर्ण माहिती देत नाहीत किंवा डॉक्टरांना सांगत नाहीत, किंवा कित्येकदा एखादी गोष्ट सांभाळायला सांगितलेली असते ती ते लोक न थांबवता कंटिन्यू करत जातात, बिकॉज त्यांना वाटलं असतं की लास्ट टाइम आपल्याला या गोळ्यांनी फायदा झाला होता, दिस टाइम ऑल्सो इट विल हेल्प. बट ते इंटरॅक्शन विथ मल्टिपल टॅबलेट्स कॅन वर्सन द सिच्युएशन ऑल्सो. OTC प्रॉडक्ट पण खूप वापरतात पेशंट की त्यांच्या मनाने हेडेकच्या, फिवरच्या ज्या टॅबलेट घेतात त्याचा पण असर किडनीवरती होतो. नक्की होतो. आणि नुसतं त्या गोळ्यांचा औषधांचा असर होतो असं नाही, कुठल्या क्लिनिकल कंडिशनसाठी ते घेत आहेत त्याच्याने पण खूप जास्ती होतो. सपोज एखादी जर व्यक्ती असेल की जी कष्ट केली आहे, थकली आहे, डिहायड्रेट झाली आहे आणि बिकॉज ऑफ दॅट गेटिंग मसल क्रॅम्प्स, अशा वेळेस जर त्या व्यक्तीने जर पेन किलर्स घेतले तर त्या पेन किलर्सचा जो इफेक्ट होणार होता किडनीवर तो डिहायड्रेशन अंडरलाईंग असल्यामुळे कितीतरी जास्ती पट होतो. अरे बापरे. म्हणजे फास्टेस्ट होतं. म्हणजे कदाचित किडनी डॅमेज एवढा झाला नसता, 10% झाला असता, पण जस्ट अंडरलाईंग डिहायड्रेशन होतं आणि त्याच्यात ती पेन किलर घेण्यात आली, त्याच्यामुळे 10%च्या ऐवजी 40% डॅमेज झाला. रिकव्हरी आधी 2 दिवसात झाली असती तर कदाचित आता 2 आठवडे लागतीये. मल्टिपल नंबर ऑफ वेळेस जेव्हा किडनीला त्रास होतो त्याला AKI म्हणतात, अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणतात किंवा किडनी इन्सल्ट्स म्हणतात. जर रिपीटेड किडनी इन्सल्ट्स जर होत असतील तर या रिपीटेड किडनी इन्सल्ट्समध्ये प्रत्येक वेळेस जर 1%, 2%, 1%, 2% जर किडनी डॅमेज होत राहिली, जी पूर्णपणे रिकवर व्हायच्या आधीच जर अजून एक इन्सल्ट झाला, द रिकव्हरी विल बी पार्शियल, इनॲडिक्वेट अँड डिलेड, अँड बिकॉज ऑफ विच द लॉंग टर्म किडनी डिसीज विल बी लाईक वर्सन. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा आज पेशंट्सना ओव्हर द काउंटर एखादी गोळी घ्यायची असते, त्यातल्या बऱ्याचशा गोळ्या बाहेरच्या देशांमध्ये बँड आहेत. म्हणजे आपल्याकडे जे व्हेरी कॉमनली एखादं जर पेन मेडिकेशन्स जर मिळत असेल ओव्हर द काउंटर, इफ यू लाईक फाइंड आउट प्रॉब्ली इट इज बँड इन अदर कंट्रीज. का ते बँड आहे? कारण की त्या देण्यामागे कुठली क्लिनिकल कंडिशन आहे हे जाणून घेण्याची जी गरज असते ती कुठेतरी लॅक होती. खूपच महत्वाचा पॉईंट आहे हा की तुम्ही जर सतत औषधं तुमच्या मनाने घेत असाल, OTC प्रॉडक्ट घेत असाल, त्याची कंडिशन तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या बॉडीची कंडिशन माहिती नसेल, डिहायड्रेशन किती आहे माहिती नसेल, किंवा तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांचे टॅबलेट खाताय, त्या दुसऱ्या कन्सल्टंटकडे गेले, त्यांना जर सांगितलेल्या नसतील तर याचा डायरेक्ट असर तुमच्या किडनीवर होतो. तर हे वन ऑफ
कारण आहे किडनी डॅमेज व्हायचं. डेफिनेटली. आणि आता आपण मगाशी म्हणलं तसं डायबिटीज आणि हार्ट डिसीज तर आहेतच. तर ते समजा डायबिटीज कंट्रोल केलेला आहे, हार्ट डिसीज कंट्रोल आहे, तरी तो असर हळूहळू किडनीवर होतोच का? जर डायबिटीस कंट्रोल असेल पण तो सुरुवातीच्या काळात कंट्रोल नसेल, सुरुवातीच्या काही वर्षात जर तो कंट्रोल नसेल, डायग्नोस व्हायच्या आधी, कित्येकदा पेशंट म्हणतात नाही आम्हाला आज कळलंय पण गेले कित्येक दिवस आमची कदाचित शुगर, वर्ष आमची शुगर कंट्रोल नसेल, तेव्हाच्या काळात जर किडनीला काही अफेक्ट झाला आणि जर तो डॅमेज जर किडनीला जर झालेला असेल तर तो पूर्णपणे रिकवर होत नाही. म्हणजे तो पण एक फॅक्टर आहे. सो कित्येकदा पेशंट्स डायरेक्टली येतात तेव्हाच त्यांचं क्रिएटिन वाढलेलं असतं, युरिनमधनं प्रोटीन्स जायला लागलेले असतात, त्यांना अंडरलाईंग ब्लड प्रेशर असतं, डायबिटीस अनकंट्रोल असतो. जरी त्यांनी त्या दिवशी जरी ठरवलं की त्यानंतर त्यांचं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर कंट्रोल उत्तम ठेवायचा, दॅट मे रिड्यूस द प्रोग्रेशन ऑफ द किडनी डिसीज बट दॅट मे ऑर मे नॉट स्टॉप द किडनी डिसीज इटसेल्फ. ओके. त्याच्यासाठी मी एक खूप चांगलं उदाहरण देतो की सपोज यू आर ट्रॅव्हलिंग इन अ व्हेकल, खूप स्पीड आहे जास्ती, ठीक आहे, तुम्ही आत्ता जरी म्हटलं की मला ब्रेक दाबायचा आहे, दॅट डझंट मीन की तुम्ही त्या सेकंदाला थांबता, तुम्ही स्लो डाऊन होता आणि तुम्ही हळूहळू तुम्ही थांबता. तसंच किडनी डॅमेजचं पण आहे. जर तुम्हाला जे काही फॅक्टर्स आहेत, तुम्ही डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तुमचा इतके वर्ष कंट्रोल नव्हता, तुम्हाला प्रोटीन लॉस होत होता, तर तो लगेचच प्रोटीन लॉस थांबेल आणि थांबेलच. या दोन्ही गोष्टी खूप अनप्रेडिक्टेबल असतात. सो त्याच्यामुळे पण व्हॉट इज आवर एम? आवर एम इज दॅट द किडनी शुड बी सेव्ह. सो ज्या कुठल्या प्रकाराने आपण किडनीला सेव्ह करू शकू, मग शुगर कंट्रोल असेल, ब्लड प्रेशर कंट्रोल असेल, स्मोकिंग थांबवणं असेल, टोबॅको इन एनी फॉर्म इज नॉट हेल्पिंग द किडनी इन एनी वेज, सो ते थांबवणं असेल किंवा पेनकिलर्स थांबवणं असेल, हायड्रेशन इम्प्रूव्ह करणं असेल, इन्फेक्शन प्रिव्हेंट करणं असेल, किंवा अंडरलाईंग जर किडनीच्या आजारांची जर एखादी जर ऑनगोईंग प्रोसेस चालू असेल तिला थांबवणं, या सगळ्या वेजना ॲट अ टाइम जरी यूज केलं तरी व्हॉट यू विल अचीव द स्लो डाऊन द प्रोग्रेशन ऑफ द किडनी डिसीज, विच इट सेल्फ इज व्हेरी इसेन्शियल. तुम्ही आज समजा जर किडनी 5 वर्षात डॅमेज व्हायच्या ऐवजी जर तुम्ही तिचा जो प्रोग्रेशनचा रेट जर स्लो डाऊन केला तर कदाचित तुमच्या किडनीज 5 वर्षाच्या ऐवजी पुढचे 25 वर्ष चांगल्या टिकतील. बरोबर. पण ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही म्हटलात की नाही आता आज माझं शुगर कंट्रोलमध्ये, बीपी कंट्रोलमध्ये आता बास झालं, माझं किडनी स्टेबल झाली, कदाचित द रिमेनिंग फॅक्टर्स ऑल्सो मे कीप ऑन गोईंग विच विल कॉज द किडनी डॅमेज. सो त्याच्यामुळे जे काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत किडनी डॅमेजचे, ऑल ऑफ देम शुड बी ॲड्रेस्ड. आता हे जे म्हणतोय आपण की किडनी डॅमेज होऊ शकते, तर त्याची एक्झॅक्ट प्रोसेस काय आणि किती स्लो आणि कुठल्या एजपासून ती सुरू होऊ शकते? किडनीचं जे फिल्टरिंग युनिट आहे दॅट इज कॉल्ड एज नेफ्रॉन. या नेफ्रॉनचे पार्ट्स आहेत. पहिला पार्ट आहे की जिथे हे सगळं ब्लड फिल्टर होतं, त्याला ग्लोमेरुलस म्हणतो. तिथे रक्त जातं, तिकडनं फिल्टर होतं, टॉक्सिन्स जे पाहिजे असतात ते रिमूव्ह केल्या जायचे असतात ते रिमूव्ह केल्या जातात. रिमेनिंग जे फिल्टर झालेलं ब्लड असतं ते परत शरीरामध्ये येतं. त्याच्यानंतर पुढचा पार्ट असतो ट्युब्युल्स, की जिथे युरिन कॉन्सन्ट्रेट व्हायची का डायल्यूट व्हायचं हे डिसिजन किडनी ठरवते, किंवा किडनीच्या ज्या रक्तवाहिन्या असतात या सगळ्या गोष्टींचा आजार असू शकतो. म्हणजे कित्येकदा फक्त फिल्टर डॅमेज झालंय पण ट्युब्युल्स आर नॉर्मल, किंवा कित्येकदा फिल्टर्स आर गुड, क्रिएटिन नॉर्मल आहे पण तरी पण ते फिल्टर जरी प्रिझर्व्ड असलं इट्स नॉट वर्किंग, इट इज लिकिंग प्रोटीन, दॅट इज समथिंग विच इज लाईक अ प्रोटीन युरिया. म्हणजे फिल्टर नेहमी डॅमेजच झाला पाहिजे आणि त्याच्यानंतरच ते युरिनमधनं प्रोटीन जाऊ देईल असं नाही आहे. कित्येकदा इट्स लाईक फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात त्याचे, ते एकमेकात टाईटली बंद असतात, ते दरवेळेस तुटायलाच पाहिजेत आणि त्याच्यानंतरच प्रोटीन लॉस होतील असं नाही आहे. कित्येकदा दे आर जस्ट सेपरेटेड बिकॉज ऑफ सम प्रोसेस आणि विथ ट्रीटमेंट दे विल कम बॅक अगेन. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज दॅट की देर आर डिफरंट kinds of diseases of different parts of that nephron and that will decide की कुठला आजार होतोय. हा आजार कधीही होऊ शकतो. मीन्स देर आर लाईक इवन लाईक इट कॅन हॅपन लाईक इन न्यू बॉर्न्स ऑल्सो, इट कॅन हॅपन ॲट व्हेरी एल्डरली एज ऑल्सो. तर कुठल्या प्रोसेसमुळे किडनीच्या त्या नेफ्रॉनला ह्त्रास होतोय दॅट विल डिसाईड की त्याचे सिम्पटम्स काय असतील, तो रिकवर होईल की नाही, तो किती फास्ट प्रोग्रेस होईल, तो ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड देईल की नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्या कारणावर ठरतात.
त्याच्यामुळे किडनी डॅमेज जेव्हा होतोय किंवा कुणी येऊन म्हणतं की नाही माझ्या किडनीज डॅमेज झाल्यात, इट्स ऑलवेज मोस्ट इसेन्शियल टू फाइंड आउट की का डॅमेज झाल्यात. मग ते लहान मुलात डॅमेज झालेला असो, यंगमध्ये झालेला असो, एल्डरलीमध्ये झालेला असो, कुठल्याही म्हणजे जेंट्समध्ये झालेला असो, विमेनमध्ये झालेला असो, कारण कळणं खूप गरजेचं असतं. कारण जर कळलं तर यू कॅन ट्रीट इट, यू कॅन कीप अ फॉलोअप ऑफ दॅट अँड यू कॅन अंडरस्टँड की व्हॉट इज एल्स इज हॅपनिंग ऑल्सो. सो इट इज व्हेरी इसेन्शियल टू फाइंड आउट द कॉज. त्याच्यामुळे एज इज नॉट द ओनली फॅक्टर किंवा जेंडर इज ऑल्सो नॉट द फॅक्टर, बट द कॉज, व्हॉट इज कॉजिंग इट इज द मोर इम्पॉर्टंट. थोडंसं अजून बेसिकमध्ये मी जाते की कसं डायग्नोस करायचं, की समजा किडनी डिसीज कुठले कुठले कशा प्रकारे आपण डायग्नोस करतो, ब्लड टेस्टनी, मग काही अजून प्रोसिजर्सनी. सगळ्यात महत्त्वाचं असतं की युरिन. येस. आणि युरिनचं जर तुम्ही युरिनचा रिपोर्ट बघितला तर त्यात काही 4-5 फॅक्टर्स असतात. सगळ्यात पहिले दिसतं की प्रोटीन्स. सो युरिनमधनं जर प्रोटीन्स जात आहेत, कित्येकदा काही ठिकाणी 1+ लिहिलेलं असतं, काहींना 2+ लिहिलेलं असतं, काहींना 4+ लिहिलेलं असतं. सो युरिनमधनं किती प्रोटीन जात आहेत ते कळणं गरजेचं असतं. नुसतं 1+ किंवा 4+ पेक्षाही 24 तासामध्ये एखाद्या व्यक्तीने किती युरिनमधनं प्रोटीन्स घालवत आहे ते कळणं गरजेचं असतं. सो दॅट इज वन थिंग. सेकंड, युरिनमधनं ब्लड जात आहे की नाही. ठीक आहे, म्हणजे युरिन रुटीनमध्ये जर ब्लड 1+ वर्सेस 4+ असेल, सो इट सेल्फ शोज की अरे कुठेतरी ब्लड वेसल्सला डॅमेज झाला आहे, किडनीच्या फिल्टरच्या ब्लड वेसल्सला डॅमेज झाला की ज्याच्यामुळे युरिनमधनं ब्लड येत आहे. देर इज समथिंग कॉल्ड एज पस सेल्स. कित्येकदा असं फक्त वाटतं की नुसते पस सेल्स म्हणजे इन्फेक्शन. नाही, पस सेल्स कुड बी अ पार्ट ऑफ इन्फ्लमेशन ऑल्सो. म्हणजे कित्येकदा त्या फिल्टर्सना जर सूज आली असेल तरी पण युरिनमधनं पस सेल्स पॉझिटिव्ह दिसतात. याचा अर्थ दरवेळेस इन्फेक्शन आहे असं नाही. याचा अर्थ आहे की किडनीमध्ये WBC काउंट जास्त झाले आहेत. दॅट इज कॉझिंग द ट्रबल. आणि या युरिन टेस्ट एका टेस्टमुळे आपल्याला 4 माहिती कळल्या, 3 माहिती कळल्या, किंवा कित्येकदा क्रिस्टल्स पॉझिटिव्ह असतात, विच कुड बी लाईक सेइंग की स्मॉल अमाऊंट ऑफ मध्ये स्टोन्सचे जे पार्टिकल्स आहेत ते. सो एका युरिन टेस्टमुळे आपल्याला 4 इन्फॉर्मेशन कळली. त्याच्याचप्रमाणे बाकी ब्लड टेस्ट असतात, जसं की क्रिएटिनिन आहे किंवा हिमोग्लोबिन आहे. ॲडव्हान्स किडनी डिसीजमध्ये हिमोग्लोबिन कमी होतं, कॅल्शियम कमी होतं, फॉस्फरस वाढतं, युरिक ॲसिड वाढतं, त्याच्यानंतर पॅराथायरॉइड हार्मोन असतं ते वाढतं. सो देर आर लाईक डिफरंट टाईप्स ऑफ चेंजेस दॅट वी सी इन द किडनी डिसीज. आज जर किडनी बघायला गेलं की एक किडनी ॲक्च्युली काय काय कामं करते हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला या ब्लड टेस्ट कळायला पण खूप मदत होते. जर आज म्हटलं की किडनी काय काम करते तर पहिलं आहे की टॉक्सिन रिमूव्हल, सेकंड वॉटर रिमूव्हल, ओके, थर्ड इज ब्लड प्रेशर कंट्रोल, फोर्थ इज बोन हेल्थ म्हणजे कॅल्शियम फॉस्फरस मेंटेन करणे, युरिक ॲसिड मेंटेन करणे, फिफ्थ इज ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करणे, विच इज लाईक किडनी इज वन ऑफ द मेजर ऑर्गन टू डू इट आफ्टर लंग्स. अँड द फिफ्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज ऑल्सो एरिथ्रोपॉयटिन सिक्रेट करणे. एरिथ्रोपॉयटिन इज द हार्मोन विच ऍक्ट्स ऑन द बोन मॅरो आणि डिसाइड करतं की हिमोग्लोबिन किती असावं. अच्छा. सो एरिथ्रोपॉयटिन सिक्रेशन हॅपन्स इन किडनी. ओके. सो त्याच्यामुळे जेव्हा ॲडव्हान्स किडनी डिसीज असतो या सगळ्या पॅरामीटर्सना फरक झालेला असतो. टॉक्सिन्स वाढलेले असतात, युरिया म्हणा, क्रिएटिन म्हणा, पोटॅशियम, किंवा हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, कॅल्शियम कमी झालेलं असतं, फॉस्फरस वाढलेलं असतं, युरिक ॲसिड वाढलेलं असतं, व्हिटॅमिन D कमी झालेलं असतं, पॅराथायरॉइड वाढलेलं असतं, हे सगळे, किंवा बायकार्ब कमी झालेलं असतं. हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत हे ब्लड टेस्टमध्ये करणं गरजेचं असतं की त्याच्यामुळे आपल्याला कळतं की नक्की कुठल्या पार्टचा किडनीचा इश्यू होतोय. फक्त फिल्टर झालं आहे का, फक्त फिल्टर आणि ट्युब्युल्स दोन्ही झालं आहे का, नाही पूर्ण नेफ्रॉनच इन्व्हॉल्व झालं आहे. कित्येकदा क्रिएटिन नॉर्मल असतं तरी पेशंटच्या युरिनमधनं 4+ प्रोटीन जात आहेत. याचा अर्थ काय की फिल्टर्स प्रॉब्ली आर स्टील ओके बट दे आर जस्ट नॉट वर्किंग परफेक्टली. सो विथ ट्रीटमेंट दे मे कम बॅक, क्रिएटिन विल स्टेज द सेम बट प्रोटीन लॉस विल बी बेटर. सो ब्लड टेस्ट या युरिन टेस्ट म्हणा, किंवा थर्ड इसेन्शियल थिंग इज अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंडवर किडनी कशी दिसते. कित्येकदा अल्ट्रासाऊंडवर खूप कॉमनली असं लिहिलं जातं की किडनी स्मॉलर इन साईज, किंवा कॉर्टिको मेड्युलरी डिफरन्सिएशन इज लॉस्ट. म्हणजे काय नक्की, तर इट्स जस्ट म्हणजे याचा अर्थ असा आहे की ॲडव्हान्स किडनी डिसीज आहे. किडनी डिसीज माइट बी देअर फॉर सम टाइम अँड व्हॉट वी आर सीइंग इज जस्ट द इफेक्ट्स ऑफ दॅट. अच्छा. सो त्याच्यानंतर अजून बरेचसे टेस्ट असतात की जिथे आपल्याला एक्झॅक्ट किडनीचं फंक्शन कळतं. समथिंग विच इज कॉल्ड एज की मेजर GFR, DTPS सारखे न्यूक्लिअर स्कॅन्स असतात, त्याच्याने आपल्याला किडनीबद्दल माहिती कळते. सो ऑब्व्हियसली ज्या प्रकारचा आजार, ज्या प्रकारची त्याच्या आजाराची स्टेज, ज्या प्रकाराच्या आजाराच्या प्रोसेसमुळे तो आजार म्हणजे किडनीचा आजार होतोय
या प्रत्येकावर किडनीच्या टेस्ट ठरतात. कित्येकदा ॲटोइम्युन कंडिशन्स असतात, लुपस सारखे किंवा वॅस्क्युलायटिस सारखे, की जिथे बॉडीच्या स्वतःच्या अँटीबॉडीज त्या किडनीला डॅमेज करतात. सो त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात, ब्लड टेस्ट असतात, की ज्याच्याने कळतं आपल्याला की अरे त्या व्यक्तीच्या शरीरात स्वतःहून अशा अँटीबॉडीज तयार होतात की ज्या किडनीला जाऊन डॅमेज करतात. आणि जोपर्यंत आपण ते शोधणार नाहीत तोपर्यंत किडनी डॅमेज विल बी ऑन गोईंग. मला आता असं विचारायचं आहे सर, की डायबिटिक आणि हार्ट पेशंटनी ह्यांनी किडनीकडे लक्ष कसं द्यायला पाहिजे? म्हणजे त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की त्यांची किडनी आपण डॅमेज व्हायला वाचवू शकतो, किंवा त्यांनी किती फ्रिक्वेंटली टेस्ट करायला पाहिजे, किंवा त्यांनी आपण जसं म्हणतो की वर्षातून एकदा ब्लड टेस्ट झाल्या पाहिजे प्रिव्हेन्शनसाठी, तशा ह्या डायबिटिक आणि हार्ट पेशंटला माहिती की त्यांचा नेक्स्ट टार्गेट ऑर्गन किडनीच आहे, तर त्यांनी नेमकं काय करायला, कशी काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी? आपण आधी हार्ट पेशंट बद्दल बोलू, मग आपण डायबिटीज बद्दल. सो ऑब्व्हियसली हार्ट पेशंट्स नीड टू अंडरस्टँड की ते रेग्युलर त्यांच्या मेडिकेशन्स घेतात की नाही, त्यांचं ब्लड प्रेशर चांगलं राहत आहे की नाही, त्यांना कधी पायावर सूज येते का, जर पायावर सूज येत असेल तर त्यांच्या आहारात मिठाचं प्रमाण जास्ती आहे का, कित्येकदा हार्टची पंपिंग पॉवर कमी झाल्यामुळे किंवा व्हॉल्व्ह डिसीज असल्यामुळे या पेशंट्सना बाकी अवयवांवर लोड येतो, जसं की लिव्हर झालं किंवा किडनी झालं, त्याच्यामुळे ते रेग्युलरली हार्टचं पंपिंग चेक करतायत का. जर आज एखाद्या व्यक्तीच्या हार्टमुळे त्याच्या किडनीला अफेक्ट होत असेल तर ॲटलिस्ट इयरली वन्स तो किडनी फंक्शन करतोय का. जर किडनी फंक्शन जर नॉर्मल नसेल तर त्याच्यासाठी हार्टची स्थिती ऑप्टिमाइज करायचे गोळ्या औषधं चालू आहेत का. ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फॉलोअप करणं गरजेचं आहे. इट्स नॉट की आता मी एकदा टेस्ट केल्या आणि त्याच्यानंतर मी डायरेक्टली 1 वर्षांनी टेस्ट करेन. जर मध्ये काहीही त्याच्या तब्येतीत चेंजेस झाल्या की नाही, पेशंट आधी ही वॉज एबल टू वॉक गुड डिस्टन्स, आता त्याला चालताना दम लागतोय, वेदर हिज हार्ट पॉवर हॅज गॉन डाऊन, वेदर इट विल अफेक्ट द किडनीज मोर, त्याच्या काही गोळ्या औषधांचा डोस चेंज करायची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी विल डिसाईड. ओके, बट जर इफ वी से की एव्हरीथिंग इज फाईन आणि आतापर्यंत त्याला काहीच किडनीचा आजार नाही, ॲटलिस्ट इयरली वन्स इज अ गुड टाइम. डायबिटीस ऑल्सो द सेम थिंग. जर सुरुवातच असेल किडनी डॅमेजची तर ॲटलिस्ट सुरुवातीला इयरली वन्स. ओके, पण जर किडनी डिसीज जर ॲडव्हान्स झालेला असेल तर देर आर लाईक सिनारिओज वेअर कित्येकदा एव्हरी 3 मंथली किंवा एव्हरी मंथली ऑल्सो वी मे नीड टू डू द किडनी टेस्ट टू अंडरस्टँड की कुठल्या गोळ्यांचा डोस चेंज केल्यामुळे विल बी एबल टू ऑप्टिमाइज द पेशंट्स कंडिशन. सो डिपेंडिंग ऑन द स्टेज आय विल से की तो 1 वर्षातनं एकदा करायचं आहे का 3 महिन्यातनं का महिन्याला, तर तुमची डायबिटीसची हार्टची कंडिशन कशी आहे त्याच्यावर. येस, एक्झॅक्टली. आणि तुम्ही त्याची किती काळजी घेताय त्याच्यावरती. एक्झॅक्टली. तर आता आपण की किडनी डिसीज झालाच आहे आणि तो अशा लेवलला प्रोग्रेस होतोय की तिथे किडनी फुल डॅमेज होईल आणि त्या पेशंटला ट्रान्सप्लांटच लागेल, तर ते थोडंसं एक्सप्लेन कराल का की ते प्रोग्रेशन कसं असतं? जसं किडनी डिसीज वर्सन होत जातो किंवा किडनी डॅमेजची स्टेज वाढत जाते तसं द नंबर ऑफ टॉक्सिन्स जे शरीरात ॲक्युमुलेट होत राहतात किंवा मागे राहतात दोज विल अफेक्ट द अदर ऑर्गन्स अँड दे अफेक्ट्स इन मल्टिपल वेज. दे अफेक्ट द हार्ट, त्याच्यामुळे हार्ट डिसीज कॉमन असतात. म्हणजे किडनी डॅमेजच्या 3rd, 4th, 5th स्टेजला निम्म्यापेक्षा जास्ती लोकांना हार्ट डिसीज असतं. त्याच्यानंतर इट अफेक्ट्स द अदर ऑर्गन्स लाईक लंग अफेक्ट करतं, की ब्रिदिंग डिफिकल्टी होते, किंवा ॲडव्हान्स किडनी डिसीजमध्ये पेशंट गेट लिथार्जिक, ही इज मोर ड्राउझी, स्लीपी असतो, नॉशिया, वॉमिटिंग्स असतात. इज बिकॉज की अदर ऑर्गन्स ऑल्सो गेटिंग अफेक्टेड. अशा वेळेस जेव्हा अदर ऑर्गन्सना त्रास होऊन ते ॲट रिस्क असतात डॅमेजच्या, इट्स द टाईम वेन वी नीड टू डिसाईड की व्हॉट आर द ऑप्शन्स. त्यातला एक पहिला असतो डायलिसिस. ऑब्व्हियसली की जर पेशंटची कंडिशन जर आपण बघितली आणि जर त्यांना टॉक्सिन्स वाढल्यामुळे जे काही सिम्पटम्स येत आहेत, दॅट इज अ व्हेरी गुड टाईम वेन वी शुड थिंक की त्यांना डायलिसिसवर जायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे की आता किडनी यातनं रिकवर होऊ शकत नाही आहेत, देन वी नीड टू डिसाईड की वेदर द डायलिसिस विल बी देअर फॉर लॉंग टर्म और वेदर देर शुड बी अन ऑप्शन लाईक अ रिनल ट्रान्सप्लांट. कारण की जरी डायलिसिस कॅन सेव्ह यू, डायलिसिस इज नॉट द फायनल आन्सर. कारण की मेडिकल नेफ्रॉलॉजीच्या ह्याच्यात डायलिसिसच्या पेशंट्सना हे जास्ती चांगलं माहिती असेल की टॉक्सिन्स 3 प्रकारचे असतात, स्मॉल मॉलिक्युल्स, मिडल मॉलिक्युल्स आणि लार्ज मॉलिक्युल्स. तर डायलिसिस विल टेक केअर ऑफ ओनली स्मॉल मॉलिक्युल्स अँड व्हेरी पार्शियली द मिडल मॉलिक्युल्स. पण लार्ज मॉलिक्युल्स आणि
मोठेटर जे मिडल मॉलिक्युल्स असतात ते डायलिसिसमध्ये निघत नाहीत अँड दे कीप ऑन अक्युमुलेटिंग अफेक्टिंग द ब्लड वेसल्स अँड अदर ऑर्गन्स. त्याच्यामुळे डायलिसिसवर मॉर्टॅलिटी खूप जास्ती आहे, कॉम्प्लिकेशन रेट डायलिसिसवर जास्ती आहे. अँड अशा वेळेस द ओनली सोल्युशन टू दीज पेशंट्स आर लाईक किडनी ट्रान्सप्लांट. सो म्हणून किडनी ट्रान्सप्लांट इज अ लाईक द फायनल आन्सर की आता ह्याला ट्रान्सप्लांट करावाच लागेल. तर ते आपण कसं डायग्नोज म्हणजे त्याच्या पुढच्या प्रोसिजर कशा आहे की आता ठरलं ह्याला ट्रान्सप्लांटच करायला पाहिजे. सो सपोज एखादी व्यक्ती आहे की जिचे किडनी डिसीज अशा लेवलला आहे की जी रिकवर नाही होते आणि आता आपल्याला त्यांना डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटचा ऑप्शन थोडं एक्सप्लेन कराल कसं रिकवर होत नाहीये म्हणजे नेमकं काय काय कॉम्प्लिकेशन्स आपल्याला. रिकवर होत नाहीये म्हणजे मेडिसिनला रिस्पॉन्ड करत नाही, डायलिसिसला की किडनी डिसीज स्लोली प्रोग्रेस होत 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 ती अशा लेवलला आली आता की तिथनं आता टॉक्सिन लेवल्स आर हार्मफुली अक्युमुलेटिंग इन द बॉडी, की त्याच्यामुळे मी जसं म्हटलं की बाकी ऑर्गन्सना त्रास व्हायला लागला. दॅट इज समथिंग विच इज लाईक स्टेज वेअर इट विल नॉट बी रिकवरेबल. सेकंड थिंग इज की जेव्हा आपल्याला माहिती आहे की पेशंट्स वेल बिईंग विल बी क्वेश्चन, अशा वेळेस ऑल्सो वी नीड टू डिसाइड की त्यांना ट्रान्सप्लांट इज अ बेटर ऑप्शन और सेफर ऑप्शन. किडनी श्रंक झाल्यात, त्याच्यात आता आधी एवढं फिल्टरिंग कॅपॅसिटी नाही उरली, टॉक्सिन्स वाढत आहेत, अशा वेळेस ट्रान्सप्लांट इज अन ऑप्शन. सो पेशंट जेव्हा फॉलोअप करतो तेव्हा कित्येकदा आम्हाला द वे द पेशंट इज प्रोग्रेसिंग, त्या किडनी आजार जो त्याचा प्रोग्रेस करतोय त्या प्रोग्रेशनच्या रेटवर पण आम्हाला कळतं की हाऊ मच टाइम इट विल टेक फॉर अ पेशंट टू रीच टू दॅट स्टेज वेअर ट्रान्सप्लांट विल बी रिक्वायर्ड. आणि अशा वेळेस सायकोलॉजिकली फिजिकली पेशंटनी तयार होणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की कित्येकदा असं होतं की पेशंट कम्स टू अस इन अ सच अ ॲडव्हान्स स्टेज आणि अशा वेळेस त्यांना डायरेक्टली रिनल ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिसचं ऑप्शन दिल्यानंतर it is very natural that they will deny it and they will think की नाही there is some miracle which will happen and आताच डायग्नोज झालंय मी, हे मेडिसिन घेऊन बघतो, हे करून बघतो, डॉक्टर चेंज करून बघतो, असं त्यांचं ते एक जनरली त्यांना वाटतं. आणि दॅट इज नॉट रॉंग. येस, म्हणजे I still remember like a patient of mine who was like he is a doctor himself आणि तो स्वतःची ओपीडी संपून आला होता आणि मला जस्ट ओपीडीत येऊन बसला आणि म्हटलं की सर लॅब रिपोर्ट्स केलेत पण लुक्स लाईक रॉंग. म्हटलं काय झालं, म्हणजे मला तसा तर काही त्रास होत नाही पण ते म्हणतंय क्रिएटिन 17 झालंय. सो आय सेड की एक मिनिट आपण अल्ट्रासाऊंडवर किडनी बघू अँड किडनी सायझेस वेर जस्ट 5.5 सेंटीमीटर अँड आय सेड की लास्ट टाइम तुझं क्रिएटिन किती केलं होतं. तो म्हटलं कधीच केलं नाही. मी म्हटलं का, म्हणजे कधी गरज नाही पडली, मी अजूनही लाईक रेग्युलर जॉब करतो, मी माझं अजूनही जे काही डेली रुटीन आहे ते फॉलो करतो, मला त्रास काही होत नाही, मी कशाला टेस्ट करू. अँड ॲट दॅट टाइम इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर इवन दॅट डॉक्टर टू गेट कन्व्हिन्स की नाही माझ्या किडनीज आर नॉट वर्किंग. जेव्हा त्यांनी बाकीचे रिपोर्ट्स बघितले की नाही हिमोग्लोबिन इज 7 ओनली, कॅल्शियम जे आहे ते 6 झालंय, फॉस्फरस वाढलंय, युरिक ॲसिड वाढलंय, PTH इज इन लाईक 100s, देन those were the corroborative evidence that he needed to understand. ते झाल्यानंतर he took at least like 2 weeks to accept it. जरी तो ट्रीटमेंट घेत होता पण त्यांनी ॲक्सेप्टन्स त्याचा नव्हता. Now he is like underwent a transplant and he is doing good. But that doesn't mean that initial period was like full easy for him. He was having the challenges to accept that condition डिस्पाइट बिईंग अ डॉक्टर. सो नॉर्मल मनुष्याला व्यक्तीला ज्यांना किडनी नक्की काय काम करते हेच जर माहित नसेल तर त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करणं की जर तुमचं क्रिएटिन 7 आलंय 8 आलंय आणि तुम्ही उद्या किंवा आज डायलिसिस, त्यांना वाटलं की रिपोर्ट चुकीचा आहे. हो, कारण त्यांना ते विजिबल सिम्पटम्स विजिबल सिम्पटम्स दिसत नाहीत. मग तो म्हटला की नाही मी गेले आजकाल ओपीडीत खूप बसून असतो म्हणून पायावर सूज असेल कदाचित, किंवा मी आजकाल हॉस्टेलवर जेवतोय त्याच्यामुळे कदाचित मला भूक लागत नसेल. सो आपल्याकडे जे हे खूप इझिली डिनाय करणं होतं सिम्पटम्सना, त्याच्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऍक्सेप्ट थिंग्स ऑल्सो. आणि मग त्याच्यानंतर मग जेव्हा कधी पहिल्यांदाच डायलिसिस वर्ड कानावर येतो किंवा ट्रान्सप्लांट कानावर येतो, ऑब्व्हियसली पेशंट्स ट्राय टू फाइंड आउट व्हॉट अदर ऑप्शन्स आर देअर, की कशामुळे मी माझ्या डायलिसिसला मी अवॉइड करू शकू किंवा मी दुसरं ऑप्शन थेरपीज पण विचार करून करतात. पण दॅट इज बिट नॅचरल ना. तुम्हाला जर एका ठिकाणी ट्रॅफिक जाम दिसतोय तर तुम्ही बायपास रूट शोधतात ना. सो दॅट इज नथिंग रॉंग अबाउट इट. इट जस्ट दॅट यू नीड टू अंडरस्टँड इवन द बायपास रूट इज ऑल्सो नॉट दॅट सेफ. येस.
मग आता ट्रान्सप्लांट समजा आता ज्यांचं आता हे सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की का किडनी डॅमेज झाली ही माहिती पाहिजे. कारण की त्याच्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आज ज्या गोष्टीमुळे तुमची किडनी डॅमेज झाली आहे, उद्या ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जर त्याच प्रोसेसमुळे तुमची नवीन किडनी जर डॅमेज झाली तर काय, मग परत प्रॉब्लेम. म्हणजे हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. बरोबर. सो देर आर सम कंडिशन्स वेअर द किडनी डॅमेज कॅन स्टार्ट ऑकरिंग ॲट द ऑपरेशन थिएटर इटसेल्फ. देर इज अ कंडिशन कॉल्ड एज FSGS विच कॅन हॅपन ऑन द डे ऑफ सर्जरी पोस्ट ट्रान्सप्लांट इमिजिएटली. म्हणजे काय सर? म्हणजे एक आजार आहे फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलोस्क्लेरोसिस, ज्याच्यामध्ये किडनीचे फिल्टर हे स्वतःच डॅमेज होतात. अच्छा. शरीरामध्ये एखादं जेनेटिक कंडिशन असेल म्हणा किंवा एखादी अँटीबॉडी असेल म्हणा की ज्याच्यामुळे किडनीचे जे फिल्टर्स आहेत ते स्वतःहून स्कार्ड होत आहेत. अशी जर प्रक्रिया जर होत असेल ज्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या स्वतःच्या दोन्ही किडन्या जर बाद झाल्या तर ती प्रोसेस, ती अँटीबॉडी शरीरामध्ये अजूनही आहे. उद्या जर त्या व्यक्तीला जर ट्रान्सप्लांट झालं तर त्या नवीन किडनीचे पण फिल्टर्स त्याच प्रोसेसमुळे डॅमेज होऊ शकतात. ओके. सो हे माहिती असेल आधी तर यू कॅन स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर दॅट. कॉज समजणं खूप महत्वाचं आहे पहिले. इट्स लाईक कॉज जर माहीत नसेल तर यू आर एंटरिंग इन टू द डार्क अलाय विदाउट एनी लाईट इन टू युअर. म्हणजे तुमच्या हातात लाईट नसताना तुम्ही अंधारा गल्लीत चालल्यासारखं त्याचं उदाहरण देऊ शकतो तुम्ही. यू नीड टू नो. कारण की प्रत्येक आजार जो कुठला किडनीला डॅमेज करतोय त्याचे एक रिकरन्स रेट पण आहे. आज समजा डायबिटीसमुळे किडनी डॅमेज झाली, मी डायबिटीस कंट्रोल करत नाही, उद्या मी नवीन किडनी बसून घेतल्यानंतर ट्रान्सप्लांट केल्यानंतर जर मी माझा डायबिटीस तेव्हा पण जर कंट्रोल नाही केला तर माझी नवीन किडनीला पण तो आजार होणार आहे. मी आज जर ब्लड प्रेशरमुळे जर माझ्या किडनी डॅमेज झाल्यात आणि जर मी ब्लड प्रेशर कंट्रोल नाही केलं तर माझ्या नवीन किडनीला पण ब्लड प्रेशरमुळे तोच डॅमेज होणार जो माझ्या आधीच्या किडनीला झालाय. आत्ता फक्त तर 2 किडन्या होत्या म्हणून थोडा वेळ लागला, उद्या एकच किडनी आहे, तिला अजून लवकर डॅमेज होईल. सो ज्या कुठल्या गोष्टीमुळे पहिले आजार झालाय तिचं जर आपल्याला कारण कळलं तर तुम्ही तिला इफेक्टिव्हली प्रिव्हेंट करू शकता, ट्रीट करू शकता. ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असतं की ह्या येण्याचे पर्सेंटेज किती आहेत. काही काही कंडिशन्स असतात की जिथे आपल्याला माहिती आहे की हा 100% नवीन किडनीत येणार नाही आहे. देन इट्स लाईक व्हेरी गुड टू नो दॅट. कारण की जर तुम्हाला माहिती असेल की हा नवीन किडनीत येणारच नाहीये तर तुम्ही विनाकारण त्याची भीती बाळगून राहू नाही शकणार. बरोबर. कित्येक ट्रान्सप्लांट्समध्ये जर एखादी जेनेटिक कंडिशन असेल तर यू कॅनॉट टेक द किडनी फ्रॉम युअर ओन पॅरेंट्स. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला ते माहितीच नसेल की माझा आधीचा किडनी का डॅमेज झाली आणि अशा परिस्थितीमध्ये जर मी माझ्या पॅरेंट्सकडनं किडनी घेतली तर ती किडनी बाद होण्याची रिस्क जास्ती आहे ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर पर्सन. मग अशा पेशंट्सना मग डिसीज डोनर विल बी अ सेफर ऑप्शन. सो सगळ्यात महत्त्वाचं असतं की कारण कळलं पाहिजे. कारण कळलं तर तुम्ही त्या कंडिशनला प्रिव्हेंट करू शकता, बेटर मॅनेज करू शकता, त्याची रिस्क तुम्हाला माहिती असते. सेकंड, इवन कित्येकदा तुम्ही पॅरेंट्सकडनं किडनी घ्यायची की नाही किंवा क्लोज रिलेटिव्सकडनं किडनी घ्यायची की नाही हे तुमच्या आधीच्या आजारावरनं ठरतं. सो मग तशा वेळेस डिसीज डोनर ऑप्शन विल बी अ सेफर वन. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की शरीरामध्ये कुठे आजार नको आहे. कारण की जर एखादी इन्फेक्शन असेल तर इम्युनोसप्रेशनचे मेडिकेशन्स मिळाल्यानंतर किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी करण्याची औषधं मिळाल्यानंतर शरीरात एखादं जर इन्फेक्शन असेल तर ते बाहेर येऊ शकतं, उफाळून येऊ शकतं. चौथी गोष्ट की बाकी जे महत्त्वाचे अवयव आहेत, हृदय झालं, मेंदू झालं, लिव्हर झालं, त्यांचं फंक्शनिंग चांगलं पाहिजे. उद्या एखाद्या पेशंटला किडनी ट्रान्सप्लांट झाला पण किडनी ट्रान्सप्लांट झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यात जर हार्ट पॉवर जर चांगली नसेल तर ही मे नॉट बी एबल टू लाईक हॅव अ गुड आउटकम ऑफ दॅट ट्रान्सप्लांट. सो त्याच्यामुळे मेन जे ऑर्गन्स आहेत त्यांचं फंक्शनिंग चांगलं आहे हे कळलं पाहिजे. शरीरामध्ये कुठलाही कॅन्सर लपलेला नसावा. तुम्ही मेजर जे कॅन्सर आहेत ते रूल आउट करावेत. कारण की जर कॅन्सर जर एखादा लपलेला असेल तर इम्युनोसप्रेशन मेडिकेशन्स कमी केले की ते कॅन्सर पण वाढतात. अच्छा. सो बेटर आहे की आपण शरीरामध्ये जे मेजर कॅन्सर्स आहेत त्या वयाला, त्या जेंडरला अप्रोप्रिएट ते रूल आउट करावेत. बरोबर. नेक्स्ट, जे कोणी व्यक्ती स्वइच्छेने द्यायची इच्छा करत आहे किडनी, त्यांच्या किडनीशी त्यांच्या ब्लडशी तुमचं ब्लड मॅच होतंय की नाही ते बघावं लागेल. कित्येकदा जर मॅचिंग जर चांगलं असेल तर जेवढे रोगप्रतिकारक शक्तीचे कमी करण्याचे जे औषधं तुम्ही यूज करताय, इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन्स तुम्ही यूज करतात, त्याचा डोस फार कमी लागतो. सो इफ द मॅचिंग इज गुड द रिस्क ऑफ इन्फेक्शन्स आर लेस. कारण की मॅचिंग चांगलं झालंय, इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन्स कमी यूज झालेत, मग इन्फेक्शन कमी आहे.
सो आउटकम इज गुड. सो मॅचिंग ऑल्सो मॅटर्स. कित्येकदा नुसतं मॅचिंग नाही लागत, त्याच्यासोबत अजून काही पॅरामीटर्स चेक करावं लागतात. जसं की एखादी 80 किलोची व्यक्ती आहे, त्या 80 किलोच्या व्यक्तीला जर त्याची 45 किलोची आई किडनी देऊ इच्छिते, तर त्याच्या देहासाठी 80 किलो इज नॉर्मल. पण त्या व्यक्ती जी देते तिचं वय 45, ती फिमेल आहे, दॅट किडनी मे ऑर मे नॉट बी इफिशियंट फॉर दॅट पर्सन. किंवा जी किडनी द्यायची इच्छा करते व्यक्ती, तिच्या जर किडनी साईजेस अनइक्वल असतील तर एक विल बी पॉवरफुल आणि एक विल बी वीकर वन. पण जर दुसरे कुठले ऑप्शन्सच नसतील तर दॅट वीकर किडनी हॅज टू बी ॲक्सेप्टेड. बट देर इज समथिंग दॅट अ रिस्क ऑफ लाईक आपण ॲक्सेप्ट करून ती किडनी पुढे जातोय. सो वी नीड टू बी बेटर कॉशियस अबाउट दॅट किडनी. बरोबर. सो हे पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो देन ओनली वी कॅन गो हेड. त्याचप्रमाणे डोनरमध्ये पण थोड्याशा आपल्या टेस्ट लागतात की डोनरला ॲक्टिव्ह कॅन्सर नको आहे, नाहीतर डोनरकडनं एखादं इन्फेक्शन रेसिपियंटला नको जायला. या बेसिक टेस्ट करणं गरजेचं असतं. आणि जनरली आपण पहिले फॅमिलीतलेच लोक देतात, तर त्यातल्या त्यात यंगर, कधी कधी लहान मुलगा असतो, मुलगी असते, ते देतात, तर त्याच्यात रिस्क कमी होतात. जसं मुलं असतील किंवा बहीण भाऊ असतील, आई वडील असतील, ह्यांच्यात मॅचिंग जास्ती असतं, त्याच्यामुळे ह्यांच्यात सेफर असतं. जर फक्त एक बघितलं पाहिजे की ह्यांचा ब्लड ग्रुप सेम आहे, कारण की आजकाल इव्हन अक्रॉस द ब्लड ग्रुप पण ट्रान्सप्लांट्स होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे आणि त्याला ए पॉझिटिव्ह व्यक्ती किडनी द्यायची इच्छा आहे, होऊ शकतं ट्रान्सप्लांट. पण अशा वेळेस जे इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन्स यूज करावं लागतात त्याचा डोस जास्ती असतो. सो त्याच्यापेक्षा जर सेम ब्लड ग्रुपचं मिळालं तर ऑब्व्हियसली आउटकम चांगलं असतं. अशा वेळेस मॅचिंग कुठल्या व्यक्तीचं जास्ती चांगलं आहे ते बघून ते डिसिजन घेता येतं. कित्येकदा असं झालं की जर 4 लोक पुढे आलेत आणि ते द्यायची इच्छा आहे, त्याच्यात वी कॅन चूज की कुठली किडनी चांगली आणि कुठलं फंक्शनिंग चांगलं आहे, की किती मॅचिंग चांगलं आहे, आणि अशा वेळेस किती कमी औषधांवर ते किडनी ट्रान्सप्लांट सक्सेसफुल होऊ शकतं. सो दॅट विल बी लाईक अ लक्झरी टू हॅव दॅट. आता नेक्स्ट तेच की ट्रान्सप्लांट, नेमकं की आपण ट्रान्सप्लांट कसं करतो आणि त्याच्यात काय न्यूअर टेक्नॉलॉजी काय काय आलेल्या आहेत, आधी कोणत्या होत्या आणि आता आपण काय ॲडव्हान्स करू शकतो त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जेव्हा ट्रान्सप्लांट ॲक्च्युअली ज्या दिवशी सर्जरी असते, आपण पेशंट जो किडनी घेतोय त्याच्या स्वतःच्या किडनीजला काही करत नाही. अच्छा. त्याच्या स्वतःच्या किडनीज त्याच्या बॅकमध्ये असतात, त्या तिथेच राहतात. नो वन नॉर्मली टेक्स देम आउट अनलेस अँड अंटिल देर इज अन लाईक अ व्हेरी क्रिटिकल डिसिजन टू बी टेकन. पण सहसा त्या स्वतःच्या किडनीज त्या व्यक्तीच्या तशाच राहतात. नवीन किडनी जी येते ती ही उजव्या किंवा डाव्या इलियाक फोसाच्या म्हणजे कमरेच्या खाली पॉकेटमध्ये बसते. तिथे पॉकेट तयार केलं जातं सर्जिकली आणि तिथे ती बसते. तर इफ यू समवन टच यू मे फील द किडनी इन दॅट एरिया. ओके. तिथे ब्लड वेसल जोडायला सोपं असतं आणि तिथून युरेटर म्हणजे जो युरिनचा पाथ आहे तो ब्लॅडर पर्यंत पोहोचवणं सोपं असतं. इवन दो इट लुक्स लाईक की खूप डिफिकल्ट असेल, इट इज व्हेरी लाईक क्रुशियल, बट definitely it's like I would say की important step that we started doing transplants here. प्रत्येक व्यक्तीला क्युरियोसिटी असते की माझ्या आधीच्या किडन्या काढून तिथे नवीन किडनी बसवते. नाही, तिथे किडनीला काही होत नाही. समज तोच असतो. हो, पण तसं नाही होत. ठीक आहे, किडनी समोर असते. ओके. म्हणजे एक वेगळा पॉकेट केला जातो फोसामध्ये आणि तिथे नवीन किडनी बसवली जाते आणि त्याला सगळ्या युरेटर आणि वेसल्स अटॅच केल्या जातात. परफेक्ट. येस. जर एखादा ट्रान्सप्लांट आधी झाला असेल तर मग अपोजिट साईडला चूज करतो. ओके. किंवा 2 जर ट्रान्सप्लांट आधी झाले असतील तर मग सेंटरला चूज करतो. सो इट डिपेंड्स ऑन द सर्जिकल स्किल. ओके. आणि मग त्याच्या आधीच्या असतात त्या तशाच राहतात. ओके. सो दे डोंट हार्म बॉडी. दे डोंट हार्म बॉडी बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दे बिकम लाईक नॉन फंक्शनिंग वन. ओके. त्या आधीच काम करत नाहीयेत, पण हळूहळू त्याच्यातनं जाण्याचं ब्लड सर्क्युलेशनचं प्रमाण पण कमी होत जातं. वी स्टील नीड टू मॉनिटर देम की तिथे कॅन्सर डेव्हलप होत नाही ना, विच इज कॉमन. म्हणून जस्ट हे न्यूअर टेक्निक. नो, दिस इज लाईक अ रुटीन टेक्निक. न्यूअर टेक्निक्स आता जे ट्रान्सप्लांट करतात त्यांच्यापेक्षा ज्यांच्याकडनं किडनी घेण्यात येते डोनर्स त्यांच्यामध्ये आहे. अर्लियर म्हणजे असं ते असं पूर्ण एक 8-10 सेंटीमीटरची अशी इन्सिजन असायचं आणि इट वॉज लाईक व्हेरी लाईक डिफिकल्ट, कारण की पेशंटची मोबिलिटी हॅम्पर व्हायची. पेशंट यूज टू स्टे इन हॉस्पिटल लॉंग. आजकाल त्याच्याऐवजी लॅप्रोस्कोपिकली किडनी रिमूव्ह होते. हार्डली म्हणजे 3 पोर्ट्स असतात आणि त्यातनं ते
इफिशियंटली किडनी डिटॅच करतात आणि जस्ट नंतर एक स्मॉल इन्सिजन करून त्यातनं अख्खीच्या म्हणजे किडनी जी आहे ती बाहेर रिट्रॅक्ट करून काढतात. आणि बिकॉज लॅप्रोस्कोपिकली केलं जातं, डोनरला दुखतं कमी, पेशंट कॅन वॉक नेक्स्ट डे, पेशंट गोज होम ॲट डे 3. सो विच इज लाईक अ ब्रिलियंट थिंग. ब्लड लॉस इज मिनिमल. म्हणजे कित्येकदा आय हॅव सीन दॅट की लास्ट सर्जरी जिथे झाली होती आमच्याकडे, वी हॅड लाईक लेस दॅन लाईक 15 cc ऑफ ब्लड लॉस. 15 cc म्हणजे आपण जेव्हा कदाचित ब्लड डोनेट करतो त्याच्यात किंवा सॅम्पलसाठी देतो लॅबच्या, त्याच्यात आपण जास्ती ब्लड घेतो, त्याच्यापेक्षा कमी ब्लड लॉसमध्ये ती किडनी रिमूव्ह होणं. आणि पेशंट गॉट डिस्चार्ज ॲट डे 3. म्हणजे डे 2ला तो प्रॉपर जेवायला लागला, डे 3ला तो जेव्हा डिस्चार्ज झाला, ही वॉज वॉकिंग ॲब्सोल्युटली फाईन. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड की 2 दिवसांपूर्वी ह्यांनी किडनी डोनेट केली. So that is like a very good thing. Yes. There are centers where like it has been done robotically also. And instead of laparoscope, even the robotically that kidney can be retrieved and transplanted. So म्हणजे रोबोटच्या साह्याने किडनी काढायची आणि ती जोडायची. हे पण आजकाल इट्स लाईक अ न्यूअर टेक्निक. अजून नवीन सुधारणा म्हणजे मॅचिंगच्या दृष्टीने झाली आहे. आजकाल आपण खूप इफिशियंटली किडनी मॅच करू शकतो. खूप मॅक्रो लेवलवर जाऊन आपण ते मॅच करतो. म्हणजे अर्लियर फक्त आपण ब्लड ग्रुप मॅच करायचो, मग नंतर आपण HLA मॅच करायला लागलो, HLA मॅच नंतर मग आपण फ्लो सायटोमेट्रिक करायला लागलो, मग सिंगल अँटीजन बीड ॲसे करायला लागलो, मग त्याच्यानंतर एप्लेट मॅचिंग करायला लागलो, मग आता अमायनो ॲसिड लेवलवर जाऊन आपण मॅचिंग करतो. सो त्याच्यामुळे द बेटर द मॅचिंग द रिझल्ट्स विल बी बेटर. हे टेक्निक बेटर झालं आहे. इवन द इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन्स, आधी जे मेडिकेशन्स 20 वर्ष 30 वर्ष आधी जे होते त्याच्यापेक्षा आजकाल मच बेटर लेवल्स म्हणजे गोळ्या औषधं आहेत की ज्याच्यामुळे साईड इफेक्ट्स कमी आहेत. बेटर टेक्निक्स आर अवेलेबल की ज्याच्यामुळे आपल्याला त्या गोळ्या औषधांचा डोस किती असावा किंवा एफिशियन्सी किती येते ते कळतं. न्यूअर टेक्निक ऑफ आयडेंटिफाईंग द डिसीजेस ऑल्सो आहेत की म्हणजे की ज्याच्याने की एखाद्या व्यक्तीला जर आपण व्हायरल इन्फेक्शन सस्पेक्ट करतोय तर विथ दॅट टेक्निक वी आर एबल टू फाइंड इट अर्लियर आणि ज्याच्यामुळे आपण त्याला इफिशियंटली ट्रीट करू शकतोय. या सगळ्या गोष्टी खूप जास्ती ॲडव्हान्स झाल्यात की त्याच्यामुळे आउटकम्स आर बेटर. का हे सगळं झालं की कारण की टू गेट अ ट्रान्सप्लांट इट सेल्फ इज अ डिफिकल्ट थिंग अँड टू कीप और टू सस्टेन दॅट ट्रान्सप्लांट इज मोर चॅलेंजिंग. एखादी व्यक्ती जी डायलिसिसवर आहे त्या व्यक्तीला किडनी मिळणंच ही खूप मोठी गोष्ट आहे. फॅमिलीनी ॲक्सेप्ट करणं किंवा त्या व्यक्तीने ज्यांनी डोनेट करायची इच्छा केली त्याच्यानंतर ते मॅचिंग होणं, सर्जरी होणं, त्यातनं सक्सेसफुली तो बाहेर येणं आणि त्यानंतर ती किडनी लाईफलॉंग टिकवणं, या सगळ्या प्रोसेस सगळ्यात मोठं चॅलेंज तिकडे आहे. माझा नेक्स्ट क्वेश्चनच तो होता की एकदा ट्रान्सप्लांट झालाय पण त्याचे नंतरचे कॉम्प्लिकेशन्स किंवा प्रिकॉशन्स काय काय असतात? कारण ते पण एक मोठं चॅलेंज आहे. ते मोठं चॅलेंज आहे. ते मोठं चॅलेंज आहे आणि कित्येकदा पेशंट्स फेस डिफिकल्टीज डुईंग दॅट. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ट्रान्सप्लांट झाला याचा अर्थ गोळ्या औषधं संपले असं नाही. बरोबर. किंवा जोपर्यंत तुमच्या शरीरात ती किडनी आहे तोपर्यंत तुमच्या गोळ्या औषधं तुम्हाला घ्यायच्याच आहेत. बरोबर. ठीक आहे. कित्येकदा पेशंट्स स्टार्ट फिलिंग गुड, म्हणजे 4 वर्ष झाले ट्रान्सप्लांट नंतर आणि मग फक्त 2 दिवसासाठी सर माझ्या गोळ्या विसरल्या. बट त्या 2 दिवसांच्या गोळ्या न घेणं कॅन लूज दॅट किडनी फॉर एव्हर. अरे बापरे. सो विच इज लाईक अ मोर ट्रबलसम फॉर द पेशंट. कारण की असं असतं की आज त्या मोठ्या मुश्किलीने किडनीला त्यांनी जपलेलं असतं पण 2 दिवसात पण जर रक्तात त्या इम्युनोसप्रेसिव्हचा जर डोस जर कमी झाला तर बॉडी इम्युनिटी गेट्स ॲक्टिवेटेड. बॉडीची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती ॲक्टिवेट होते आणि तिला कळतं की ही नवीन किडनी आहे, बाहेर आलेली किडनी, ही स्वतःची नाही आहे आणि इट डॅमेजेस इट. सेकंड थिंग इज की मी जसं मगाशी म्हटलं की जो तुमचा मूळचा आजार आहे तो परत येत नाही आहे ना ते बघत राहणं. तिसरं की इन्फेक्शन्स कुठे डेव्हलप होत नाहीत ना ते बघणं. चौथं कॅन्सर्स डेव्हलप होत नाहीत कारण की इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन्स असताना कुठे छोटे जरी कॅन्सर्स असतील तर दे ग्रो फास्टर. सो यू नीड टू बी लाईक कॉशियस. सुरुवातीच्या काळात इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशनचा डोस खूप जास्ती असतो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम 6 months वी ड्रॉप इट टू द लीस्ट पॉसिबल. त्याच्यामुळे पहिले 6 महिने इन्फेक्शन रेट खूप जास्ती असतो. अशा वेळेस तुम्ही बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट असताना किंवा तुम्ही एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तीला भेटू नये असं आम्ही जेव्हा सांगतो इट हॅज टू बी फॉलोड व्हेरी कॅटेगोरिकली. कारण की ती एखादी जर व्यक्ती आजारी आहे असं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे नॉर्मल पर्सनला फक्त 2 शिंका येऊन तो कदाचित मोकळा होईल किंवा 1 दिवस ताप येईल.
बट द ट्रान्सप्लांट पेशंट कॅन गेट सिरियसली इल आणि दॅट इज लाईक मोर चॅलेंजिंग. आपल्याकडे कित्येकदा सुरुवातीच्या आजाराचे लक्षणं जे आहेत ते पूर्णपणे दिसत नाहीत आणि पेशंट्सचे जे नातेवाईक असतात किंवा भेटणारे असतात ते दे मे नॉट डिस्क्लोज इट ऑल्सो, बट पेशंट कॅन गेट सफर. जसं की सगळ्यात मोठं उदाहरण असतं की सपोज ट्युबरक्युलोसिस, इट इज बिंग सो कॉमन. जर पेशंट ज्यांनी ट्रान्सप्लांट झालंय ज्याचं, त्यांनी जर नीट काळजी घेतली नाही, जर त्याला एखादी जर TB पॉझिटिव्ह व्यक्ती जर भेटली तर ती व्यक्तीकडनं त्याला जो TB मिळेल किंवा त्याच्या शरीरात जर एखादा TBचा जंतू असेल म्हणजे इन्फेक्शन असेल आणि जर ते ॲग्रेवेट झालं तर दॅट कुड बी लाईफ थ्रेटनिंग फॉर द पेशंट. बरोबर. अशा वेळेस कित्येकदा TBसाठी औषधं आहेत पण त्या औषधांचा इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन सोबत इंटरॅक्शन असल्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लाईक इझिली यूज इट. कारण की त्या गोळ्यांमुळे इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशनचे लेवल्स कमी होते आणि रिजेक्शन रेट वाढतो. खूप डिटेल आहे की हे पेशंटला समजणं खूप गरजेचं आहे खरंच. की आणि कॉम्प्लेक्स पण आहे की आता माझं किडनी ट्रान्सप्लांट झालंय, मला नवीन किडनी मिळाली आणि आता मी परत काहीच नाही केलं तरी चालेल आणि मी आधीसारखं राहिलो तरी चालेल असं नाहीये. काळजी घ्यावीच लागेल, टॅबलेट घ्यावेच लागेल, इन्फेक्शन होऊ न देणे ह्याची काळजी घ्यावीच लागेल, जे डॉक्टरांनी सांगितलंय ते सगळं ऐकावंच लागेल. खरंच इट्स अ टाईट रोप वॉक. कारण ह्याच्यामुळे फेल्युअर रेट येऊ शकतात का? येऊ शकतात ना. हो. एकही इन्फेक्शन जेव्हा होतं शरीरामध्ये, शरीरातलं इन्फेक्शन तुम्हाला घालवायचं असेल तर तुम्हाला इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन कमी करावं लागतात. द मोमेंट यू डिक्रीज द इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन तुमच्या नवीन किडनीला रिजेक्शनचा धोका तयार होतो. सो म्हणून मी म्हटलं की इट्स अ टाईट रोप वॉक. तुम्ही इन्फेक्शनला जपायला जाल तर तुम्ही रिजेक्शन रेट वाढवाल. बरोबर. तुम्ही रिजेक्शनला जपायला जाल तर इन्फेक्शन रेट वाढवाल. म्हणजे एक तर डोनर मिळायला वेळ लागणार, त्यातनं डोनर मिळाला, किडनी ट्रान्सप्लांट झाला, त्याच्यानंतर पण जर तुमचं नुसतं एखाद्या इन्फेक्शनमुळे जर तुमची किडनीचा रिजेक्शन झाला तर इट्स व्हेरी बॅड. सो ह्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. काही ट्रान्सप्लांट मेडिकेशन्स आहेत जसं की वन ऑफ देम इज व्हेरी कॉमनली यूज इज स्टिरॉइड, विच इन्क्रीजेस युअर वेट, विच इन्क्रीजेस युअर हायपरटेन्शन, विच कॅन मेक यू डायबेटिक. म्हणजे पेशंट आधी ट्रान्सप्लांटच्या आधी डायबेटिक नसतो आणि नंतर डायबेटिक होतो. सो दॅट इज ऑल्सो अ चॅलेंज. त्याच्यानंतर पेशंट लुक्स मोर पफी. तुम्ही आधी पेशंट इज लाईक लीन थिन डायलिसिसच्या वेळेस आणि नंतर बिकॉज ऑफ द स्टिरॉइड्स पेशंट स्टार्ट गेटिंग स्टिरॉइड साईड इफेक्ट्स. So at that time we have to decrease the steroid dose, but at the cost we have to confirm that the kidneys are not getting rejected. So that is also very essential. So these all need to like have a very categorically, very like deeply scrutinize की अरे आपण नक्की करतोय त्याचं रिपरकशन्स काय असू शकतात. आधी डायलिसिसवर असताना देर इज अ प्रोटीन रिस्ट्रिक्शन. ऑन आफ्टर द ट्रान्सप्लांट यू नीड टू हॅव लाईक फुल डाएट. कित्येकदा पेशंट्सला सुरुवातीला डायलिसिसवर फ्लुइड रिस्ट्रिक्शन असतं, नंतर पोस्ट ट्रान्सप्लांट त्यांना वॉटर इंटेक वाढवायचा असतो. सो दे नीड टू हॅव लाईक बॅलन्स ऑफ दिस. सो हे सगळं खूप गरजेचं असतं. म्हणजे डॉक्टर आणि पेशंट यांनी दोघांनी मिळून कंटिन्यूस करायचं वर्क आहे. नुसतं डॉक्टर, सॉरी आय इंटरप्टेड यू, बट नुसतं डॉक्टर आणि पेशंट नसतो. डॉक्टर असतात, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स असतात, नर्सेस असतात, डायटिशियन्स असतो, त्याच्यानंतर पेशंट असतो, पेशंटचे नातेवाईक असतात, डोनर स्वतः असतो. तो बघत असतो की माझ्या किडनीची चांगली काळजी घेतोय की नाही. इट्स अ टीम वर्क. इट्स अ टीम वर्क आणि चॅलेंजिंग वाला आहे पण सक्सेसफुल होऊ शकतं जर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले. येस, नक्की. सगळे फॅक्टर पाळले तर. येस. आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यंग लोकांनी त्यांच्या किडनीचे फंक्शन्स नीट चालावे किंवा त्याची काळजी कशी घ्यावी, किंवा यंग लोकांमध्ये जर किडनी डिसीज डिटेक्ट झाले तर त्यांनी काय करावं किंवा का होत आहेत म्हणजे इतक्या फास्टेस्ट. खूप मोठा प्रश्न, आपण त्याला स्प्लिट करू. यंग एज मध्ये जर किडनी डॅमेज झालं तर फर्स्ट ऑफ ऑल काय करावं. सो द बिगेस्ट चॅलेंज आय विल से की ऍक्सेप्ट. का झालंय ते शोधून काढायचा प्रयत्न. मग त्याच्यासाठी कित्येकदा वी कॅन डू अ किडनी बायोप्सी. त्या किडनी बायोप्सीवर आजकाल विशिष्ट प्रकारचे स्टेन्स म्हणा किंवा अजून मायक्रोस्कोपिकली त्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप म्हणतो, त्याच्यानं बघितल्यानंतर आपल्याला अजून माहिती कळते. सो इन विच एव्हर वे यू कॅन फाइंड आउट द रिझन. ओके, ते कारण शोधून काढायचा प्रयत्न करावा. अंडरस्टँड व्हॉट स्टेज ऑफ किडनी डॅमेज यू आर हॅव्हिंग. त्याच्या रिलेटेड बाकी ऑर्गनवर काय डॅमेज होतोय तो शोधावा. त्या प्रत्येकाला ट्रीट करावं आणि रेग्युलरली फॉलोअप करावा. ज्या कुठल्या गोष्टींनी जर किडनी डॅमेज वर्सन होत असेल तर त्या इमिजिएटली स्टॉप कराव्यात.
जसं एक आय विल गिव्ह एक्झाम्पल की एक सपोज 13 वर्षाची मुलगी आहे, तिच्या पॅरेंट्सना पहिल्यांदाच कळलं की पायावर सूज आली होती, त्यांनी डॉक्टरांकडे नेलं, त्याच्यात कळलं की युरिनमधनं प्रोटीन जात आहेत. सो अशा वेळेस जर किडनी बायोप्सी केल्याने जर ते कारण कळत असेल किंवा जर ॲडव्हान्स किडनी डॅमेज जर असेल तर तेव्हा बोन्सवर काय त्याचे परिणाम झाले आहेत किंवा अजून बाकी हॉर्मोन्सवर काय परिणाम झाले आहेत, हार्टवर काय परिणाम झाला आहे, ते सगळे शोधून काढून जर त्याला ट्रीट केलं, कित्येकदा विटॅमिन सप्लिमेंट्स असतात किंवा ब्लड प्रेशर कंट्रोलसाठीचे मेडिकेशन्स असतात, त्याच्यानी जर हे युरिनमधनं जाणारे प्रोटीन जर कमी करता येत आले तर त्या प्रत्येक गोष्टीचा किडनी फंक्शन सेव्ह करायला खूप फायदा होतो. म्हणजे देर आर स्टडीज विच विल शो की इवन लाईक प्रोटीन युरिया आधी होता त्याच्यापेक्षा आता निम्मा जरी झाला तरी पण किडनी सर्वायवल इम्प्रूव्ज अ लॉट. सो त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस की किडनी डॅमेज झाल्याचं कारण जर कळलं आणि जर त्याला जर रेग्युलरली मॉनिटर करत राहिलो तर नक्कीच आपण त्या किडनीजला सेव्ह करण्यासाठी ऑप्शन शोधू शकतो. अनफॉर्च्युनेटली परत मी सांगेन की जर सिम्पटम्स नसतील, जर त्रासच झाला नाही तर कित्येकदा आपल्याला कारण कळायला उशीर होतो किंवा कारण पूर्ण वेळ कळत नाही. पण त्याच्यात एक गोष्ट अशी असते की कित्येकदा आपण खूप सारे सिम्पटम्स निग्लेक्ट करतो. म्हणजे जर म्हटलं की आत्ता सध्या पेशंटची किडनी फंक्शन बघता असं वाटतं की नाही काही महिन्याआधीपासून किडनी डॅमेज सुरू होता, मग पेशंट्स कित्येकदा सांगतं की नाही अरे मला 6 महिन्यापूर्वीपासून थोडंसं भूक कमी लागत होती पण मी ते इग्नोर केलं, किंवा मला थकवा येत होता पण तो मी इग्नोर केला, मला कित्येकदा घरी आल्यानंतर डोकं दुखायचं पण मी फक्त पेनकिलर घेऊन झोपी जायचे, किंवा पायावर मला सूज यायची पण ते मी इग्नोर केलं, मला युरिनमधनं फेस दिसत होता युरिनमधनं जाताना, किंवा युरिन माझा कलर चेंज होत होता, किंवा मला विशिष्ट प्रकारची रॅश होत होती, मला जॉईंट पेन्स होत होते, हेअर फॉल होत होता. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या हेल्प करतात तुम्हाला कारण कळायला आणि कधीपासनं ते किडनी डॅमेज व्हायला सुरुवात झाली ते कळायला. बरोबर. सो त्या सगळ्या गोष्टींना खूप बारकाईने फॉलो करा. एखादी व्यक्ती जर सांगत असेल की नाही मला, किंवा स्वतः पण जर नोटीस झालं असेल की समथिंग इज नॉट करेक्ट, ट्राय टू फाइंड आउट की वाय दिस हॅज हॅपन्ड. बरोबर. त्याच्यामुळे कुठलाही सिम्पटम असो. एक्झॅक्टली. कित्येकदा जर अर्ली किडनी डॅमेज असेल आणि इफ यू ट्रीट इट करेक्टली यू विल अचीव वंडरफुल रिझल्ट्स. ओके. So that is very essential. That is probably something like a take-home message from me, that if you find out the kidney disease in early part, you can definitely help the kidney disease to at least slow down and have a good kidney function for long. Yes. आता आपण थोडे जनरल गोष्ट विचारतोय सर आम्ही की आता ज्यांना नाही आहे किडनी डिसीज किंवा त्यांना डायग्नोस नाही झालेला आहे किंवा त्यांना माहिती नाही आहे, तर त्यांनी जनरली काय काळजी घ्यायला पाहिजे किडनी डिसीज होऊ नये म्हणून? फर्स्ट ऑफ ऑल की हायड्रेशन. आपण अशा भागात राहतो की जिथे गरमी खूप असते. जेव्हा माझी फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्ती असेल त्या प्रमाणात माझं पाण्याचं प्रमाण आहे का, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सेकंड, ओव्हर द काउंटर जे मेडिकेशन्स मिळतात विदाऊट डॉक्टरांच्या सल्ला प्लीज घेऊ नका, कारण की यू डोंट नो हाऊ दे विल अफेक्ट यू. ठीक आहे. अँड इट्स नॉट ओनली फॉर किडनीज, इट मे हॅपन टू अदर ऑर्गन्स ऑल्सो. सो बेटर नॉट टू ट्राय. ओके. जर तुम्ही एक गोष्ट घेत असाल, एखादी गोळी चालू असेल तुम्हाला, एखादी ट्रीटमेंट चालू असेल, शेअर इट विथ युअर अदर डॉक्टर्स. डोंट हेजिटेट की नाही या डॉक्टरना सांगितलं मी त्या डॉक्टरांकडे जातोय तर कदाचित त्यांना आवडणार नाही, असं काही मनात ठेवू नका. किंवा स्किनशी रिलेटेड असतं बऱ्याचदा, स्किन किंवा हेअर किंवा कॉस्मेटिक, आणि ते त्यांना असं वाटतं की इंटरनल बॉडीच्या डॉक्टरांना सांगण्याची गरज नाही. करेक्ट. एक्झॅक्टली. पण ती कळणं पण गरजेचं आहे. त्याच्याने इंटरॅक्शन. इव्हन तुम्ही एखादी डेंटल ट्रीटमेंट करायला जाताय, तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला रक्त पातळ करायची गोळी आहे की नाही. बरोबर. एक्झॅक्टली. कारण की त्याच्यामुळे पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स टळतील. नेक्स्ट इज की तुम्ही इफ यू आर स्मोकिंग, अवॉइड स्मोकिंग. ओके. ॲक्टिव्ह पॅसिव्ह दोन्ही. त्यानंतर रेग्युलर चेकअप वन्स इन अ व्हाईल, किंवा तुमच्या शरीरात काही जरी नवीन तुम्हाला जाणवत आहे, ट्राय टू फाइंड आउट की का ते झालंय. ट्राय टू सी अ डॉक्टर, मीट देम, फाइंड आउट की ते का झालंय, त्याची काय सुरुवातीचे लक्षणं आहेत, काय त्याला ट्रीटमेंट आहे. ट्रीट इट. सुरुवातीच्या काळात असल्यामुळे इट विल हॅव ट्रीटमेंट अँड इट विल बी लाईक बेटर सून. ठीक आहे. तुमच्या घरात फॅमिली हिस्ट्री असेल, आईला डायलिसिस चालू आहे किंवा वडिलांना किडनी डिसीज होता, मेक शुअर की तुमच्या स्वतःची किडनी चांगल्या आहेत. सख्या चुलत भावाला, मावस बहिणीला जर एखाद्या किडनी डिसीज झाला असेल,
मेक शुअर की तुमच्या ती जेनेटिक कंडिशन नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला होईल की नाही हे चेक करा. एक्झॅक्टली अलर्ट राहायला पाहिजे. इफ यू आर स्ट्रेसफुल लाईफ, मेक शुअर की तुमचं स्वतःचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. इफ यू स्टार्ट गेटिंग खूप भूक लागते, खूप युरिन होत आहे, मेक शुअर की तुम्ही चेक करते तुम्हाला स्वतःला शुगर डेव्हलप होत नाही ना. कारण की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दिस विल हेल्प युअर किडनीज टू फंक्शन वेल. आता एक असे फूड आहेत सर्टन फूड की ज्याच्या मिथ आहेत खूप की त्याच्याने किडनी डॅमेज होते किंवा काही होतं. तर त्याच्यात आहे की ज्यांना आधी स्टोन होऊन गेलेले असतात त्यांनी टमॅटो खाऊ नये किंवा ज्याच्यात बी असते तसे फ्रुट्स खाऊ नये असं म्हणतात. आणि किंवा सॉल्ट हे किडनीसाठी तर डायरेक्टली चांगलं नाही असं म्हणतात किंवा खूप जास्त पार्शली बरोबर आहेत. ओके, फक्त इट कॅनॉट बी अ जनरलाइज्ड रूल. ओके, सपोज यू आर हायपरटेन्सिव्ह, तुम्हाला ब्लड प्रेशरचा आजार आहे आणि जर तुम्ही जास्त सॉल्ट घेताय देन ते चुकीचं आहे. ठीक आहे, वरतून घेताय की पण तुम्ही ब्लड प्रेशर तुमचं कंट्रोल आहे नाही आहे, तुम्ही गोळ्या घेताय ब्लड प्रेशरच्या, याच्यावर सगळं डिपेंड करतं. ओके, सो सॉल्ट मी म्हणेल की जर तुम्ही ब्लड प्रेशर असाल तर बेटर दॅट की 2च्या आसपास असावं ग्रॅम पर डे. जर हायपरटेन्शन असाल तर 5 पर्यंत 6 पर्यंत आपण ऍक्सेप्ट करतो. ओके, नॉर्मल ते 8 पर्यंत पण मेन्शन असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पर्सन टू पर्सन व्हॅरी होतात. ओके, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी, तुम्ही किती वॉटर इंटेक असतं, तुमचं ब्लड प्रेशर काय राहतंय, या सगळ्यांवर अवलंबून राहतं. रिगार्डिंग स्टोन्स, हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कॅल्शियमचा स्टोन असतो, ॲक्झोलेटचा असतो, युरिक ॲसिडचा असतो किंवा कित्येकदा इन्फेक्शन रिलेटेड स्टोन्स असतात. सो प्रत्येक स्टोनसाठी एकच प्रकारची डायटरी रेकमेंडेशन विल नॉट बी व्हॅलिड. कित्येकदा जेव्हा युरिनचा स्टोन पास होतो, वी आस्क देम टू गिव्ह इट टू द लॅब. लॅब पीपल विल फाइंड आउट की तो स्टोन कशामुळे बनलाय अँड दॅट पर्टिक्युलर थिंग यू कॅन अवॉइड इन युअर डाएट. की नाही तुमच्या ऑक्झलेट स्टोन झाले आहेत म्हणजे कदाचित डिहायड्रेशन असेल, बेटर दॅट की हायड्रेशन वाढवा आणि मग ऑक्झलेट कंटेनिंग फूड जे आहेत ते कमी करा. किंवा युरिक ॲसिड असेल देन अगेन की तुम्ही युरिक ॲसिड कंटेंट जे आहेत ते कमी करा. पण तुम्ही प्रत्येक वेळेस यू कॅनॉट मेक इट अ जनरलाइज स्टेटमेंट की या स्टोन हे एकाच प्रकारचे असतात आणि सगळ्याच ह्या सगळ्या गोष्टी बंद करा, असं नाही करता येत. अजून डायटरी रिस्ट्रिक्शन्स आणि किडनी मिथबद्दल मी एक सांगेन की कित्येकदा असं की किडनीचा आजार आहे आता मग प्रोटीन्स पूर्णपणे बंद करा किंवा तुम्ही प्रोटीन्स खाऊच नका. मी तो मोठा टॉपिक आहे म्हणून शेवटी ठेवला होता की प्रोटीन. तर even though you are in the advanced kidney disease, you still need to have like 0.6 grams per kg per day of protein. आणि जर ते तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही malnourished होता. यू विल बी नोटिसिंग की नाही पेशंट्स आधी जे होते त्याच्यानंतर आता ते हळूहळू थिन दिसायला लागले. देअर मसल मास हॅज गॉन लाईक लोअर, दे आर लाईक वीक. आधी ते चालत येत होते, आता त्यांना काठी लागते, काठी लागणारा व्हीलचेअरवर येतोय, व्हीलचेअरचा स्ट्रेचरवर येतोय. दॅट मीन्स ओव्हर पिरियड ऑफ टाइम पेशंट इज गेटिंग malnourished. And that will worsen the outcome of the kidney disease. So, डायलिसिस एखादी व्यक्ती जर म्हणते की नाही सूट होते, त्याच्यात बरेच फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत की डायलिसिसमध्ये किती क्लिअरन्स होतोय किंवा किती पाणी 2 डायलिसिसमध्ये जमा होतोय किंवा काय गोळ्या औषधं चालू आहेत किंवा काय डाएट मिळते, काय एक्सरसाइज करतोय. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात पेशंटच्या आउटकमला. तसंच किडनी डिसीज, ॲडव्हान्स किडनी डिसीजमध्ये तुम्ही काय डाएट घेताय, तुम्ही प्रोटीन्स घेताय की नाही, किती घेताय, कुठलं घेताय, आयडियली किती प्रोटीन असायला पाहिजे. अ ग्रॅम ऑफ प्रोटीन पर kg शुड बी आयडियल. ओके, जसं किडनी डिसीज ॲडव्हान्स होतो वी डिक्रीज इट टू 0.8, इन ॲडव्हान्स्ड वी ड्रॉप इट टू 0.6. बट द सेम पेशंट वेन इट गोज टू डायलिसिस इट गोज अप टू 1.2 grams per kg. ओके, सो त्याच्यामुळे इट डिपेंड्स ऑन युअर किडनी फंक्शन की तुमचं किडनी फंक्शन किती आहे त्याच्यावर तुमचं प्रोटीन इंटेक ठरतं. त्याच्यानंतर तुम्ही कुठलं घ्यावं ते पण ठरतं की तुम्ही प्लांट सोर्स घेताय, तुम्ही ॲनिमल सोर्स घेताय किंवा तुम्ही एग सोर्स घेताय. दिस विल ऑल्सो डिसाईड की व्हॉट क्वालिटी ऑफ प्रोटीन दॅट यू आर टेकिंग. सो त्याच्यामुळे इट हॅज टू बी बॅलन्स्ड. तुम्ही फक्त एकाच प्रकारचं प्रोटीन नाही घेऊन चालणार. यू नीड टू हॅव लाईक अ व्हरायटी ऑफ इट अँड मेक शुअर दॅट की ॲटलिस्ट यू आर गेटिंग लाईक रेग्युलरली फॉलोअप की अरे नाही माझं वेट किती राहत आहे, हाऊज माय मसल स्ट्रेंथ, मी एक्सरसाइज करू शकतोय की नाही, मी किती एक्सरसाइज करतोय. दॅट विल ऑल्सो डिसाईड की हाऊ मच प्रोटीन्स दॅट यू आर टेकिंग. आता हे डिसीजशी रिलेटेड झालं, पण जनरली
1 ग्रॅम पर kg. हो, पण ते समजा काही लोक आता जास्त घेतात, जिममध्ये जाणारे किंवा खूप फिजिकल एक्सरसाइज करणारे, तर त्याचा असर किडनीवर किती होतोय? कुठल्या सिनारिओमध्ये होतोय त्याच्यावर जास्ती डिपेंड आहे. ओके. जर अंडरलाईन किडनी डिसीज काही असेल आणि जर तुम्ही खूप जास्ती प्रमाणात प्रोटीन्स घेताय, इट मे अफेक्ट बॅडली इफ द हायड्रेशन इज नॉट गुड. ओके. तर त्याच्यामुळे प्रोटीन्स किती घेताय, त्याच्यासाठी तुम्ही हायड्रेशन किती मेंटेन करताय, तुमचं अंडरलाईन किडनी फंक्शन्स चांगले आहेत ना, तुम्ही त्याच्यासोबत पेन किलर्स घेताय का. कारण की जर इफ यू आर हॅव्हिंग मसल सोअर मसल आहे, दुखतंय मसल, आणि त्याच्यासाठी तुम्ही पेन किलर्स घेताय, पण तुम्ही इन्क्रीजिंग द प्रोटीन इंटेक ऑल्सो, अँड यू आर नॉट मॉनिटरिंग दॅट हाऊ इट इज हेल्पिंग यू, देन प्रॉब्ली यू आर लाईक मेकिंग अ हार्म ऑल्सो. सो जस्ट बी लाईक कॉशियस विथ दॅट. कारण की हायड्रेशन इज व्हेरी इसेन्शियल फॉर किडनीज. ओके. आणि जर तुम्ही फक्त प्रोटीन्स घेतले आणि जर तुम्ही हायड्रेट नाही केला तर यू मे लाईक डुईंग हार्म मोर दॅन हेल्प टू द ते किडनीज. खूप महत्त्वाचं आहे, कारण सध्या सर्रास घेतलं जातं. कोणालाच नीट कळत नाही की माझ्या बॉडीला किती प्रोटीनची गरज आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी गाईड केलेलं असतं, त्यानुसार ते घेत असतात. आणि त्याच्याबरोबर त्यांना ते माहिती नाही की हायड्रेशन व्यवस्थित झालं तरच तुम्हाला त्याचा असर होणार आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट होता. कित्येकदा त्यांना हे पण माहित नसतं की त्यांना अंडरलाईंग हायपरटेन्शन आहे की नाही, अच्छा, अंडरलाईंग डायबिटीज आहे की नाही. सो मी म्हटलं ना की फक्त एक पार्ट बघून उपयोग नसतो, ओव्हर पिरियड ऑफ टाइम तुम्ही कसं स्पेंड करताय तो पण महत्वाचा आहे. सी सपोज इफ यू आर लाईक टेकिंग टू मच ऑफ प्रोटीन, यू आर नॉट हायड्रेटिंग वेल, बट यू आर टेकिंग पेन किलर्स अँड स्मोकिंग, देन इक्वेशन इज ऑल निगेटिव्ह. हा खूप परत एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही जर स्मोकिंग करताय आणि तुम्ही प्रोटीन घेताय आणि डिहायड्रेशन आहे तुमच्या बॉडीमध्ये, तर काही उपयोग नाही. द किडनीज ऑल्सो कन्फ्युज की काय होतंय नेमकं. तर हे सगळं हे अल्कोहोलशी रिलेटेड पण आपण तसं म्हणू शकतो. टू बी ऑनेस्ट, नॉट डायरेक्टली. सो अल्कोहोल इन मॉडरेट अमाउंट्स विल नॉट कॉज डायरेक्ट डॅमेज, बट अनलेस अंटिल लाईक लिव्हर इज गेटिंग अफेक्टेड अँड देन इट इज कॉजिंग ट्रबल टू द किडनीज, देन प्रॉब्ली येस. किंवा अल्कोहोल रिलेटेड बाकी काही आजार झालेले की पँक्रियाटायटिस, देन इट मे अफेक्ट द किडनीज. हार्ट डिसीज, बट हार्ट डिसीज झालं, पण नॉट लाईक इमिजिएट डायरेक्ट फॉर शुअर. एनी पेशंट्सच्या आउटकमसाठी, जसं डायलिसिस असेल किंवा ट्रान्सप्लांट असेल, देर आर फ्यू सर्टन थिंग्स विच आर व्हेरी कॅटेगोरिकली फाउंड लाईक मॉनिटर्ड. पहिली गोष्ट की सपोज जर डायलिसिस पेशंट असेल तर त्याचं डायलिसिस चांगल्या क्वालिटीचं होतंय ना. कारण की कित्येकदा डायलिसिस क्वालिटी इज इन्फिरियर. त्याच्यात देर इज अ वे दॅट वी कॅन फाइंड आउट की क्वालिटी ऑफ डायलिसिस कसं होतं आहे. देर आर फॉर्म्युलाज फॉर दॅट, देर आर इक्वेशन्स फॉर दॅट विच विल टेल दॅट हाऊ गुड और हाऊ बॅड इज युअर डायलिसिस गोईंग. दॅट इज वन थिंग. Second, how much nutrition that you are getting from your diet. How much regularly you are monitoring your labs and making adjusted at your like medicines. It is also essential. Fourth is exercise. You need to have like physical activity day to day life. या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत फॉर अ डायलिसिस आउटकम. तुम्ही रेग्युलरली वॅक्सिन्स घेताय की नाही, कारण की डायलिसिस पेशंट्स आर इम्युनोसप्रेस, सो दे आर ॲट रिस्क ऑफ इन्फेक्शन्स. तर तुमच्या वॅक्सिन्स नीट रेग्युलरली घेतल्यात की नाही, या गोष्टी पेशंट आउटकमसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. इवन आय विल ॲड वन मोर पॉईंट टू इट विच इज आय फाइंड इट लाईक मोस्ट इम्पॉर्टंट इज क्वालिटी ऑफ लाईफ. हाऊ मच यू आर लाईक हॅव्हिंग अ क्वालिटी ऑफ लाईफ आउट ऑफ इट. इफ यू आर लाईक रिकरंटली इन अँड आउट ऑफ द हॉस्पिटल बट यू आर नॉट ऑन डायलिसिस, आय विल नॉट से की मी डायलिसिस अवॉइड करून, जर मी इन अँड आउट ऑफ हॉस्पिटल होत असेल सारखं दर 10 दिवसांनी ॲडमिट होतोय पण मी डायलिसिस अवॉइड केलाय, दॅट इज नॉट द बेस्ट लाईफ दॅट यू आर हॅव्हिंग. सो इफ यू आर गेटिंग लाईक मोर हेल्दियर बाय गेटिंग डायलिसिस, प्रॉब्ली दॅट इज लाईक मोर बेटर ऑप्शन दॅन अवॉइडिंग इट. कित्येकदा पेशंट म्हणतात की नाही मला काही झालं तरी चालेल, मी डायलिसिस नाही करणार. बट ॲट दॅट टाइम यू नीड टू अंडरस्टँड की वॉट क्वालिटी ऑफ लाईफ यू आर गेटिंग बिकॉज ऑफ दॅट. तुम्ही जेवण करू शकत नाही आहे, तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे, किंवा तुम्ही यू आर नॉट एबल टू एन्जॉय युअर लाईफ, that is of no use. I'll give you a small example. One of my patient who was like doing excellent on dialysis, he said that ki now I'm fine, I think my kidneys are like doing good and I want to stop my dialysis. I think my kidneys are now able to sustain on their own. And I said ki probably this is not a good time. Just because सगळं चांगलं चाललंय that doesn't mean की तुम्ही डायलिसिस थांबवताय. अँड ही सेट की नाही मला छान वाटतंय, मी रोज चालायला जातो, 1 तास मी चालतो, माझं डाएट खूप छान आहे, मी खूप डिसिप्लिन्ड आहे, ब्लड प्रेशर कंट्रोल्ड आहे, अँड प्रॉब्ली द ब्लड प्रेशर वॉज द ट्रबल बिकॉज ऑफ विच माय किडनी इज डॅमेज. अँड डिस्पाइट ऑफ द काउन्सिलिंग ही डिसाइडेड टू स्टॉप डायलिसिस. ही वेंट बॅक टू हिज नेटिव्ह प्लेस अँड
few weeks later he was lucky enough to come back and meet me, and he during that few weeks period he lost severe muscle mass. ते आधी जेवढे होते त्याच्यापेक्षा 13 किलो वजन कमी झालं. His labs were like all wrong. HB was 6. His electrolytes were like abnormal, and he mentioned to me की सर बाकी सब अच्छा चल रहा था, सिर्फ गेले 2 आठवड्यापासून जेवण जात नाही आहे किंवा मला थोडंसं बरं वाटत नाही आहे. अँड आय टोल्ड हिम द सेम थिंग की नाही, तुम्हाला शरीरात जे टॉक्सिन्स जमा झालेत दॅट इज अफेक्टिंग युअर लाईक हेल्थ, सो बेटर दॅट यू शुड बी ऑन डायलिसिस अगेन. अँड हेजिटेंटली ही जॉईंड अगेन. नाव ही स्टार्टेड फिलिंग गुड अगेन. आणि लगेच आता 2 आठवड्यानंतर त्यांचा परत प्रश्न असा आहे की आता मी थांबवू शकतो का डायलिसिस. सो डायलिसिस केल्यामुळे किडनीज हेल्प होत नाहीत. डायलिसिस मशीन इज डुईंग युअर जॉब ऑफ द किडनीज. हे सगळं एकत्र झालं पाहिजे. हां, ते फक्त तुमचं टॉक्सिन्स कमी करण्याचं काम करतात, पण डायलिसिस केल्यामुळे किडनीज नाही रिकवर होतात. देर इज सम कंडिशन वेअर डायलिसिस कॅन बी स्टॉप्ड कॉल्ड एज अॅक्यूट किडनी इंजुरी, बट दॅट्स अ टेम्पररी डॅमेज टू द किडनी. दॅट टाइम ज्या कुठल्या गोष्टीमुळे किडनी डॅमेज झाल्या ती जर प्रोसेस जर रिकवर झाली तर किडनी रिकवर होतात. दॅट डझंट हॅपन विथ द लॉंग स्टँडिंग किडनी डॅमेज पेशंट्स. सो दॅट नीड्स टू अंडरस्टँड. म्हणजे माझ्या मित्राचं डायलिसिस चालू होतं, ते बंद झालं आता, म्हणजे मी पण माझं डायलिसिस थांबवतो, हे चुकीची संकल्पना आहे. सो यू नीड टू अंडरस्टँड पर्सन टू पर्सन, तुमच्या किडनीची स्टेज, तुमचे बाकी कोमॉर्बिडिटीज, तुम्ही काय ट्रीटमेंट घेताय, दिस मॅटर्स अ लॉट इन पेशंट्स आउटकम. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटच्या आउटकममध्ये माझ्या मते 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. डाएट, गुड मेडिसिन्स, गुड डायलिसिस, गुड एक्सरसाइज अँड गुड क्वालिटी ऑफ लाईफ. खूप किचकट आणि कॉम्प्लेक्स टॉपिक होता जो तुम्ही आम्हाला सिम्पलर वे सांगितलेला आहे. तर किडनी ज्या आहे त्या दुर्लक्षित होऊ नये आपल्या बॉडीतल्या, आणि त्याला पण खूप महत्त्व आहे, त्याची काळजी घ्यायला पण खूप महत्त्व आहे. त्याच्याशी रिलेटेड ज्या आत्ता आम्ही गोष्टी डिस्कस केल्या त्या पाळणे खूप गरजेचे आहे. त्याचे सिम्पटम्स दिसत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी घ्यायची ती काळजी घेतलीच पाहिजे. तुम्हाला जर ऑलरेडी डायबिटीज आणि हार्टचा आजार असेल तर तुम्ही त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि प्रोसिजर कशा आहे की ट्रान्सप्लांट कोणी करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, फेल्युअरचे रेट कसे आहेत आणि का फेल्युअरचे रेट आहेत, त्याच्यासोबत काय काय करायला पाहिजे, असं सगळंच तुम्ही आम्हाला खूप सविस्तर खूप छान सांगितलं आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि ह्या सब्जेक्टशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही ते सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करू. किंवा तुम्ही सरांना पण भेटू शकता. सर युरोकुल हॉस्पिटलला त्यांची कन्सल्टिंग आहे. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्स.